क्वेश्चन्स आम्हाला अधिक विषयावर पोहोचवता केले असतात. मी आणि दहिवडी महाविद्यालयाच्या वतीनं या आंतरजालीय परिसंवादामध्ये ॲज अ रिसोर्स पर्सन म्हणून खूप खूप आभार आणि धन्यवाद. मी Thank you. पुढे पाटोळे सरांना निमंत्रित करतो. Thank you very much, sir. Yes. नमस्कार सर. स्लाइड शेअर करतो सर. हो येस प्लीज शेअर. वर सर पाटोळे सरांचं इंट्रोडक्शन करा ना. थोडं थांबू दे त्यांना, 2 तास थांबलेत तर आता इंट्रोडक्शन करा. ठीक आहे. पाटोळे सर हे दहिवडी महाविद्यालयामध्ये 2 वर्षापूर्वी आपल्याकडे एज्युकेशन या विषयासाठी आलेले आहेत. एज्युकेशन विषय हे अतिशय योग्य पद्धतीनं आणि अगदी आस्थापूर्णपणे शिकवणारे ते अध्यापक आहेत. याचबरोबर आपण त्यांची एक आवड आणि विशेषतः माझी सुरुवातीला उल्लेख केलेली आहे त्यावेळी मी सांगतो तुम्हाला. त्यांनी विशेष करून मी इंग्लिश हा विषय पण पूर्ण केलेला आहे आणि नुसता पूर्ण केलेला असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्यांचं विशेष इंग्लिशचं ज्ञान हे आपल्याला इंग्रजीच्या प्राध्यापका इतकंच महत्त्वपूर्ण आणि उपयोगी पडलेलं आहे. ज्या वेळेला आपण PPT तयार करतो AQRAची, त्यावेळेस त्यांची मला विशेषतः खूप मदत झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी जर्नलिझममध्ये पण कोर्स केलेला आहे. नेट पण त्यांनी त्यामधून उत्तीर्ण केलेली आहे. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून आज ते दहिवडी महाविद्यालयात प्रसिद्ध आहेत. याचबरोबर दडस सराच्या बरोबरीनं ते शिस्तीच्या बाबतीत खूप काटेकोर असतात. मला वाटतं स्लाइड शेअर झालेली आहे पाटोळे सरांची. येस पाटोळे सर. येस सर. ओके ओके. गुड मॉर्निंग. येस सर. तुमचा क्रम पहिला होता. येस सर. टेक्निकल अडचणीमुळे आपण आता शेवटी आलेलो आहे. येस. हरकत नो नाही. प्रॉब्लेम. आपलं सादरीकरण आपण सादर करावयाची विनंती. नो प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर BT जाधव सर, तसेच IQAC कोऑर्डिनेटर एन दडस सर आणि रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीचे चेअरमन डॉक्टर पवार सर, तसेच माझे सर्व सहकारी यांना या ठिकाणी मी वेलकम करतो. आणि माझा जो विषय आहे हा स्टुडंट रिसर्च पेपर पोस्टर प्रेझेंटेशन हा आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की माझ्या स्लाइडमध्ये मी एकूण 3 पार्ट केले होते, ज्यामध्ये पहिला पार्ट हा रिसर्च याविषयी माहिती देणार होता. दुसरा पार्ट हा रिसर्च पेपर पोस्टर प्रेझेंटेशन आणि तिसरा पार्ट जो आहे हा टीचर्स रोल नेमकं काय आहे त्याविषयी मी माहिती देणार होतो. आता याला आपण सुरुवात करणार आहोत. थोडक्यात मी काही स्लाइड्स स्किप पण करणार आहे. ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन 2018-19 मध्ये आपण जर भारतातील उच्च शिक्षण स्थितीचं जर आपण एक चित्र जर पाहिलं तर आपल्याला एक लक्षात येईल, एक कोट त्या ठिकाणी आहे. एखाद्या राष्ट्राची प्रगती किती भौतिक सुखसुविधा असतात यावर आधारित नसून त्या राष्ट्रात किती संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित झालेले आहे यावर आधारित असते. नक्कीच हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्या भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला अतिशय लागू होत आहे आणि ते प्रेरित करत आहे. आपल्याला माहित असेल की 2018-19 मध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो होता आपल्या हायर एज्युकेशन मध्ये तो आता 26.3% एवढा झालेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये आतापर्यंत जवळजवळ 993 युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामध्ये 39,931 कॉलेजेस आणि 385 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि 394 ह्या युनिव्हर्सिटीज ह्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. आणि ह्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की 16 ह्या युनिव्हर्सिटीज फक्त वुमेन युनिव्हर्सिटीज म्हणून ओळखल्या जातात. यामध्ये आपल्याला विशेष असं सांगता येईल की 110 युनिव्हर्सिटीज अशा आहेत की ज्यामध्ये ट्रेडिशनल शिक्षण दिलं जातं आणि प्लस डिस्टन्स एज्युकेशन जे आहे तेही दिलं जातं. PPT सेंटरला घ्या. सेंटरला पाहिजे. अजून सेंटरला घ्या. येते सर. हां अजून ऍडजस्ट करा. अजून घ्या. ठीक आहे. ओके. ते पुन्हा त्या ठिकाणी जाते सर. ते का बरं? एक मिनिट सर. आता दिसते सर. ठीक आहे. वर घ्या. पुन्हा त्याच ठिकाणी सगळं दिसतंय का सर? की कारण लेफ्ट साइड दिसत नाही. लेफ्ट साइड क्लिअर दिसतं सर? नाही ना, आता कमी झालं तर ते दिसत होतं. एक्सपांड झालं ते.
साईज कमी करा, लेटरची साईज कमी. तुमच्या हातात जो माऊस आहे ना, माऊस त्याला जे बटन आहे ना ते रोल करताय, तुम्ही रोल करताय, खालीवर रोल करताय. हा, मी मोबाईलवरूनच ऑपरेट करतोय सर. नाही ना, पण ते खूप एक्सपांड होतं. लेफ्ट साईड आणि जाते ते राईटला घ्या. सेटिंग अशीच आहे सर यामध्ये. हा ठीक आहे, आता असं ठीक आहे, हे ठीक आहे. ते पुन्हा त्याच जागेवर येते सर. ठीक आहे, असू असू बॉय. एक मिनिट सर. तुमच्या हातामध्ये माऊस आहे ना, तो माऊस आहे का काय आहे? हा, मी ऑपरेट करतोय सर स्क्रीनवरच, मोबाईलवरच ऑपरेट करतोय. आता असं ठेवा इथे. ठीक आहे, ओके, कंटिन्यू. ओके सर. हा, पुन्हा आपण या ठिकाणी येणार आहोत की आपल्या 9 युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या लँग्वेज युनिव्हर्सिटीज आहेत. आणि याबाबत आपण जर विचार केला, एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, एवढे कॉलेजेस आहेत, तरी सुद्धा आपल्या ह्या भारतामध्ये PhD करणाऱ्याचे जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. या सर्व महाविद्यालयामधून केवळ 2.5% कॉलेजेस PhDचा प्रोग्राम रन करतात आणि 34.9% कॉलेजेसमध्ये फक्त PGचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस त्या ठिकाणी आपल्याला चालताना दिसतात. मग 79.8% जे विद्यार्थी आहेत हे अंडर ग्रॅज्युएट लेवलला वेगवेगळ्या कोर्सेसला ते जॉईन झालेले आहेत. आणि 1,69,170 जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD साठी ते 2018-19 मध्ये प्रवेशित झालेले आहेत. आणि हा जो आकडा आहे हा आकडा 0.5% पेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी असं म्हणायचं आहे की उच्च शिक्षणामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थ्यांचा जो रेशो आहे हा रेशो अतिशय कमी आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये किंवा PhD सारख्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी हे अजूनही मागे पडतात. आणि 2018 मध्ये जवळजवळ भारतामधून 40,813 विद्यार्थ्यांना PhD अवॉर्ड केलं गेलेलं आहे. आणि सायन्स आणि इंजिनिअरिंग नंतर या रिसर्च मध्ये सायन्स फॅकल्टी जास्त प्रभावित आहे. जर आपण विचार केला तर नवीन जी काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, मला तर असं वाटतंय की ही जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे याचा सर्वांनी अभ्यास करावा. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये चॅप्टर 14 जो आहे आणि त्याचे पेज नंबर 265 ते 282 एवढे आहेत. यामध्ये रिसर्चवर जास्त फोकस देण्याचं काम या समितीने केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाविद्यालय स्तरापासून तर थेट युनिव्हर्सिटी पर्यंत रिसर्च हा अतिशय चांगल्या पद्धतीने रन करणं गरजेचं आहे. मग आतापर्यंत आपल्या भारतामध्ये ह्या संशोधनामध्ये वेगवेगळे अडथळे का येतात किंवा इनोव्हेशन मध्ये वेगवेगळे अडथळे येण्याची कारण काय आहेत? तर त्या ठिकाणी लॅक ऑफ फंडिंग ऑफ रिसर्च. म्हणजे आपल्याला हेही माहित आहे की पैसा जर नसेल तर आपण काही करू शकत नाही किंवा त्याचं आपण सोंगही घेऊ शकत नाही. आपल्याला फंडिंग व्यवस्थित मिळत नाही. दुसरं आहे आपल्या भारतातील, मग ते विद्यार्थी असू द्या, शिक्षक असू द्या, स्कॉलर्स असू द्या, यांच्यामध्ये रिसर्च कल्चर आणि रिसर्च माइंडसेट जो आहे हा अजूनही व्यवस्थित रुजलेला नाही. ती एक गरज आहे. आणि दुसरं आहे की ज्या एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज मधून चांगल्या प्रकारचं रिसर्च जे आहे त्या रिसर्चला अनुकूलन काही कॅपेबिलिटीज त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात दिसत नाही. मग यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? तर जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जे रिसर्च आहे याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. शालेय लेवलमध्ये डिस्कव्हरी बेस्ड स्टाईल ऑफ लर्निंगचा आपण या ठिकाणी इंट्रोडक्शन केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना सायंटिफिक मेथड आणि त्यांची क्रिटिकल थिंकिंग हे डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत यांनी आता मुक्त शिक्षणाला या ठिकाणी भर दिला गेला पाहिजे की ज्यामध्ये रिसर्च आणि इंटर्नशिप ह्या अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचे आता भाग या ठिकाणी बनलेले आहेत. मी एक जनरल आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी संशोधन हे नेमकं काय आहे, आमचे आर्ट्स फॅकल्टी मधले काही प्राध्यापक आहेत, काही विद्यार्थी याला जॉईन झालेले आहेत. तर यामध्ये मी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगेल की रिसर्च म्हणजे काय ना आहे की संशोधन मध्ये सुपरिभाषित समस्येच्या समाधानासाठी केलेला सुव्यवस्थित, वस्तुनिष्ठ आणि बिनचूक असा शोध आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जी काही समस्या आलेली आहे ती अतिशय अचूक असायला हवी. त्यानंतर त्यासाठी आपण जे काही
त्याला सोल्युशन काढणार आहोत ते वस्तुनिष्ठ आणि अतिशय बिनचूक ते असायला हवेत. मग ह्यामध्ये रिसर्च ही जी संकल्पना आहे, सर्वांना माहित आहे की रिसर्च म्हणजे काय, रिसर्च म्हणजे काय आहे. ते फक्त ऍबस्ट्रॅक्ट मी या ठिकाणी काढलेलं आहे की रिसर्च मध्ये संशोधकाला आणि संबंधित जो गाईड आहे प्राध्यापक त्याला सुद्धा तार्किक विचार काय आहे, विस्तृत अभ्यास, समस्या निराकरण, एक्झॅक्टनेस, त्यानंतर अनालिटिकल स्टडी, माहिती नोंदवणे आणि काळजीपूर्वकता, परिश्रम आणि प्रामाणिकपणा. म्हणजे रिसर्च ह्या टर्मची जर आपण फोड केली तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिसतील आणि जो व्यक्ती ह्या स्टेप्सला अनुसरून रिसर्च करेल त्याचं रिसर्च नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगला असा होईल. यामध्ये संशोधनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यातील काही वैशिष्ट्यांवर मी फक्त नजर टाकणार आहे, नंतर मी पीपीटी सर्वांना शेअर करेल. हे संशोधन अतिशय सुव्यवस्थित असते पहा, वेल स्ट्रक्चर्ड, वेल कन्स्ट्रक्टेड, आणि यामध्ये ज्या काही अभिक्रिया असतात किंवा ज्या काही रिॲक्शन्स वगैरे असतात ह्या सुद्धा एकमेकांना अतिशय नियमबद्ध पद्धतीने आलेल्या असतात. मग रिसर्चचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की एखादी समस्या आपल्या समोर जर आली तर त्या समस्येचं समाधान हे चलातील जे काही डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत यांच्या आधारे ते शोधलं जात असतं. आणि संशोधनाचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यात निरीक्षण आणि पडताळा आपल्याला पाहता येत असतो. तसेच या निरीक्षणामधून आपल्याला माहिती असेल, निष्कर्षामधून आपल्याला माहिती असेल की सिद्धांताची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. सुरुवातीला लोकांनी विचार केला होता ज्या वेळेस गॅलिलिओच्या अगोदर की पृथ्वी सपाट आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत नसून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही संकल्पना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये होते. परंतु आपले जे खगोलशास्त्रज्ञ आहेत यांनी वारंवार त्याचा अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि नंतर पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते आणि ती सूर्याभोवती त्या ठिकाणी प्रदक्षिणा मांडते. अशा प्रकारचा सिद्धांत आपल्याला माहीतच आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य आहे संशोधनाचं ते म्हणजे संशोधन निष्कर्षांचा प्रस्थापित ज्ञानात समावेश होण्यासाठी त्याचे प्रकाशन होणं गरजेचं आहे. म्हणजे आजही अशी काही संशोधन ह्या जगामध्ये, भारतामध्ये किंवा इतरत्र केले जातात, तर त्यामधून जे आउटकम्स असतात हे आउटकम्स आपल्या सद्यस्थितीमध्ये येण्यासाठी, लोकांनी वाचण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी ते कुठेतरी त्याचं प्रकाशन होणं गरजेचं आहे. मग ह्या संशोधन तत्वांचा जर आपण विचार केला तर मी त्यातले काही तत्व फक्त ह्या ठिकाणी घेणार आहे. तर पहिलं काही तत्व आहेत, संशोधनात नवीन तत्वे शोधण्यावरती भर असतो. म्हणजेच आज आपल्या भारतामध्ये अशी सिच्युएशन झालेली आहे, मी हे विधान थोडं धाडसपूर्वक या ठिकाणी करत आहे, भारतामधील फक्त सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे जे रिसर्चेस आहेत हे रिसर्चेस अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने होतात आणि इतर ठिकाणी तुम्हाला माहित आहे इतर ठिकाणी मात्र प्लॅगरिझम सारखं किंवा वाङ्मय चौर्य आहे, हे वाङ्मय चौर्यावर जास्त भर दिला गेलेला आहे. म्हणून 2021 नंतर युजीसीनेच असा नियम केलेला आहे की इथून पुढे जे पीएचडी होणार आहेत, एमफिल होणार आहे, यांचं दर चॅप्टर नंतर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं जाईल. आणि दुसरं संशोधनाचं तत्व आहे हे तर्कशुद्ध असतं, उद्देशांवरती असतं, पद्धतशीर असतं आणि बिनचूक त्या ठिकाणी असतं. आणि रिसर्च मध्ये पूर्वग्रहाला त्या ठिकाणी स्थान नसतं आणि यामध्ये जे काही सांख्यिकीय साधने आहेत त्या सांख्यिकीय साधनाच्या आधारे आपला रिसर्च हा पूर्ण केला जातो. मग संशोधन समस्येची जी निवड आहे ही निवड आपण कशी करायला हवी किंवा त्यामध्ये आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे, तर प्रत्येकाला रोज वेगवेगळ्या समस्या पडायला हव्यात. जो व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये अधिक काम करत आहे त्याला सुद्धा त्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त ज्या समस्या आहेत त्या प्रशासनाच्या असू द्या, शैक्षणिक असू द्या, अध्यापनाच्या असू द्या, इव्हॅल्युएशनच्या असू द्या, या बाबतीत त्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि संशोधन समस्या निवडण्यासाठी या संशोधकाने सर्वप्रथम ह्या पायऱ्यांचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं म्हणजे काय आहे, ओझरतं वाचन. आज वाचन संस्कृती ही अतिशय कमी होत चाललेली आहे. काल परवाच्या रिसर्चमध्ये आपल्याला ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आता कुठे लोक ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर वाचायला लागलेले आहेत. मग संशोधकाने समस्या आपल्याला ज्यावेळेस आली त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे, तर वेगवेगळे पुस्तकं, मग ते तुमचे वेगवेगळ्या विषयांचे असू द्या, वेगवेगळ्या शाखांचे असू द्या,
मासिक असतील, लेख असेल, इंटरनेट आणि इतर संशोधन असतील यांचं ओझरतं वाचन करणं गरजेचं आहे. जरी या ठिकाणी ओझरता हा शब्द मी दिलेला आहे तरी सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष ठेवून वाचन करणं गरजेचं आहे, ज्या अर्थी आपल्या चिंतनाच्या आधारे आपल्या समस्या तयार होतील. मग संशोधकाने एक तत्व ध्यानात ठेवायचं आहे की मला कोणत्या क्षेत्राची निवड करायची आहे. मग लँग्वेजेस असू द्या, गणित, शास्त्र किंवा इतिहास किंवा पर्यावरण, आपल्या आजूबाजूला जेवढे विषय आहेत, जेवढे क्षेत्र आहेत, त्या योग्य त्या क्षेत्राची जर निवड केली तर पुढे जाऊन त्या व्यक्तीचं कोणत्याही प्रकारे डायव्हर्जन होऊ शकत नाही. आणि मग जो संशोधन त्याने केलेला आहे त्या संशोधनासंबंधित जर त्याने अभ्यास करायचा असेल, काही इतर लघु संशोधन झाले असतील, काही तज्ज्ञ असतील तर त्या तज्ज्ञ लोकांना भेटणं गरजेचं आहे. कोणताही जगातला असा रिसर्च नाही की त्यावर कुणीही रिसर्च केला नाही. कोणताही विषय येऊ द्या त्यावर वेगवेगळ्या अँगल्सने रिसर्च हा झालेला असतो. त्यानंतर मग अनेक जर समस्या आपण निवडल्या तर त्या तज्ञांच्या मदतीने आपण त्या समस्यांना एक प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, प्राधान्यक्रम लावणं गरजेचं आहे. आणि प्राधान्यक्रम लावणं गरजेचं आहे आणि इतर साहित्य आपण वाचल्यानंतर नेमकं इतर संशोधकांनी काय काय केलेलं आहे आणि आपल्याला काय करण्याची गरज आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग संशोधन समस्येचे जर निकष आपण जर या ठिकाणी जर पाहिले असतील, पहा की बऱ्याच लोकांना वाटते की संशोधन हे अतिशय सोपं काम आहे. येस, ते सोपं काम आहे. परंतु जर इन केस आपण जर कन्फ्युजन मध्ये असू आणि आपल्याला जर संशोधन समस्येचे निकष लक्षात ठेवता आले नाहीत तर मात्र आपला पुढे गोंधळ होऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम त्या संशोधकाची क्षमता असायला हवी. मग ती त्याची शारीरिक क्षमता, त्याची बौद्धिक क्षमता असू द्या, त्याची मानसिक क्षमता असू द्या किंवा त्याच्या इतर ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता अतिशय महत्वाच्या असतात. पुढे त्याची आवड असणं गरजेचं आहे. म्हणजे गाईडच्याच आवडीनुसार आपण सब्जेक्ट घ्यायचा आणि पुढे जायचं असं होता कामा नये, तर त्याला त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे किंवा त्याने तो करायला हवा. आपला जो काही संशोधन आहे हे संशोधन किती खर्चिक आहे त्याचं एक थोडक्यात त्याने त्या ठिकाणी एक्सपेंडिचर आपलं किती होणार आहे या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. त्याची व्याप्ती किती असणार आहे. मी तालुका लेवलवर त्याचा संशोधन करणार आहे, जिल्हा लेवलवर करणार आहे की पूर्ण देश पातळीपर्यंत मी करणार आहे, याचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक संशोधनामध्ये नाविन्यता असायला हवी, त्यामधून ज्ञान निर्मिती होणं गरजेचं आहे आणि आपल्या श्रमाचीही बचत होणं गरजेचं आहे. आणि पुढं आहे ती म्हणजे नैतिकता. नैतिकतेला अनुसरून जर आपण संशोधन केलं नाही तर त्या संशोधनाद्वारे आपल्याला डिग्री मिळेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला चांगला रिसर्च पेपर त्या ठिकाणी करता येईल, परंतु जे भविष्यामध्ये जर ते पुढे आलं प्लॅगरिझम मध्ये तर मात्र आपली नैतिकता त्या ठिकाणातून दिसून येत असते. आणि समस्येतून योगदान, मला जे काही करायचं आहे त्याचा सोसायटीसाठी नेमकं काय उपयोग आहे हे करणं महत्वाचं आहे. कारण आता 2021 नंतर होणार आहे की तुम्ही जर संशोधन करायला गेलात तर तुमच्या संशोधनाचं डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन काय आहे यावर सर्वजण विचार करणार आहेत. म्हणून संशोधन हे कमी वेळामध्ये पूर्ण करता यायला हवं. त्यानंतर तो विषय तुमच्या आवाक्यात असायला हवा आणि तुम्हाला त्यामध्ये मौलिकता असणं गरजेचं आहे. मग यामध्ये संशोधनाची पार्श्वभूमीबाबत आपण जर विचार केला तर संशोधकाने जी काही समस्या निवडलेली आहे त्या समस्येला कारणीभूत असणारी जी परिस्थिती काय आहे त्याचं करणं गरजेचं आहे. म्हणजे जी समस्या निवडतो त्या निवडीला परिस्थितीबद्दलचे असमाधान कारणीभूत असते. म्हणजे मला माहित आहे की मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करत असेल, भले मी महाराष्ट्रात असू द्या, गुजरातमध्ये असू द्या किंवा चेन्नईमध्ये असू द्या, मला जर माझ्या विद्यार्थ्यांमध्ये काही जर बदल घडवायचा असेल तर मला त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नेमकं काय, कोणत्या परिस्थितीमुळे मी हा विषय निवडला ते विचारात घेणं गरजेचं आहे. आणि ही समस्या आपल्याला कशी सुचली. आता पहा, एक उदाहरण या ठिकाणी मी दिलेलं आहे की बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थी गणित विषय म्हटला की अतिशय त्यांना अवघड असा विषय जातो आणि त्यामध्ये त्यांची अचिव्हमेंट अतिशय कमी दिसते. आणि टीचर ज्यावेळेस शिकवत असतात, काही टीचर हे फक्त हुशार विद्यार्थ्यांना समजलं की चला पुढे अशी म्हणण्याची त्यांची पद्धती असते. कॉमन विद्यार्थ्यांना यामध्ये काही शिकता येत नाही. म्हणून आपण
संगणकाच्या साह्याने जर आपण अभ्यास जर गणित विषय जर शिकवला तर निश्चितच स्टुडंट अचिव्हमेंट त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला दिसून येते. मग तर मला दुसरं असं म्हणायचं आहे की मी एक नवशिका आहे. मग आता मी तुमच्या समोर बोलत आहे, एक शिक्षक म्हणून बोलत आहे, तुम्ही मला एक शिक्षक म्हणून ऐकत आहात आणि विद्यार्थी मला संशोधनामध्ये काय काय करणं गरजेचं आहे ते म्हणून ते ऐकत आहेत. संबंधित साहित्याचा आढावा म्हणजे काय आहे की संशोधकाने जे काही समस्या निवडलेली आहे त्या समस्येवर काही उपलब्ध साहित्य आहे का, कुणी संशोधन केलेलं आहे का, किंवा इतर लोकांनी जर संशोधन केलं असेल तर त्या वेगवेगळ्या पैलूवरती संशोधन केलेलं आहे. उदाहरणार्थ दहिवडी हा तालुका आहे, मग दहिवडी तालुक्यामधील काय संशोधन आहे, भूगोल विषयाशी संबंधित आपण जर म्हटलं की यामध्ये पाझर तलाव किती आहेत, किती धरणं बांधलेले आहेत. दुसरी गोष्ट आपण जर विचार केली की ह्या दहिवडीमधील किती लोक हे मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत नोकरीच्या ठिकाणी. आणि तिसरी आपण जर या ठिकाणी विचार केला की ह्या दहिवडी सारख्या परिसरामध्ये महाविद्यालयाचं कॉन्ट्रीब्युशन नेमकं काय काय आहे किंवा काय काय योगदान दिलेलं आहे समाजासाठी, ती एक समस्या आपण या ठिकाणी निवडू शकतो. म्हणून संबंधित साहित्याचा आढावा आपल्याला घेत असताना वेगवेगळ्या संशोधनामधून निघालेले निष्कर्ष महत्वाचे आहेत. पुस्तके वाचणं गरजेचं आहे, नियतकालिके, मासिके आणि वर्तमानपत्रे. आता हे संबंधित साहित्याचा आढावा हा शक्यतो दोन भागामध्ये केला जातो. एक म्हणजे संकल्पनात्मक आढावा असतो, म्हणजे माझी जी संकल्पना आहे, माझं जे टायटल आहे, शीर्षक आहे, त्यामध्ये जे शब्द आलेले त्यावर आधारित काही काम यावर झालेलं आहे की नाही. आणि दुसरं संदर्भ संशोधनाचा, इतर जे काही संशोधन आहेत त्यांचा आढावा घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग आता पुन्हा एकदा मी या ठिकाणी म्हणेल की पूर्व संशोधनाचा आढावा म्हणजे जे आतापर्यंत संशोधन झालेले आहेत यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. मग ते एमफिल लेवलचे असू द्या, पीएचडी लेवलचे असू द्या किंवा इतर लेवलचे असू द्या. मग संबंधित साहित्याचा आढावा केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं तर त्याचे उद्दिष्ट काय असतात ते म्हणजे नवीन सिद्धांत, कल्पना आणि स्पष्टीकरण आपल्याला देणं गरजेचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या हायपोथेसिस मांडणं गरजेचं आहे, परिकल्पना मांडणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इतर जे काही समाजात झालेले रिसर्च आहेत, भारतात झालेले रिसर्च आहेत, तर त्याची पुनरावृत्ती आपल्याला टाळायची आहे. मग यामध्ये आवश्यक पद्धती कोणत्या आहेत, प्रक्रिया कोणत्या आहेत, आपल्याला रिसोर्सेस नेमकं कोणकोणते असणार आहेत आणि कोणत्या विषयावर कार्य झालंय, कोणत्या विषयावर आपल्याला कार्य करण्याची गरज आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. मग एक संशोधक म्हणून, आपला एक विद्यार्थी म्हणून किंवा एक शिक्षक आहे, तर याचं महत्व नेमकं काय आहे तर पहा, आपल्याला इतर संशोधनाची तुलना करता येते. आणि कधी पण आपण किंवा एखादा जो रिसर्चर आहे त्याने एक गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की आपण आपलं जे संशोधन आहे हे इतरांपेक्षा बेस्ट करणं गरजेचं आहे. आपली तुलना ही आपल्याशीच होणं गरजेचं आहे. म्हणून वेगवेगळ्या पद्धती आहेत, तंत्र आहे, यांची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्यामुळे होतं नेमकं काय की या क्षेत्रामध्ये जे काही असामान्य असे व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींचा परिचय आपल्याला होत असतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला गाईड करणारे आपल्या पीएचडी लेवलला, मास्टर डिग्रीला, की आपल्या दृष्टीने एक विद्यार्थी म्हणून एक असामान्य व्यक्तिमत्व असतं आणि अशाच लोकांच्या आपण जर पंक्तीत गेलो तर आपल्या विचारांना एक प्रकारची दिशा मिळते आणि आपलं जे संशोधन आहे हे संशोधन त्या ठिकाणी व्हॅलिड होतं. आणि दुसरं एक महत्व आहे की आत्मविश्वास निर्माण होतो. बऱ्याच वेळेस आपले जे संशोधक आहेत त्या संशोधकांना नेमकं आत्मविश्वास नसतो की मी हे करू शकेल का, पण अशा गोष्टीमुळे आत्मविश्वास निर्माण होतो. मग संबंधित साहित्याचे काही स्रोत आहेत त्यावर आपण या ठिकाणी थोडक्यात डिस्कस करू की मासिके वाचणं, त्रैमासिके वाचणं, नियतकालिक असेल किंवा काही हस्तपुस्तिका असेल किंवा वेबसाईट्स आहेत आणि अप्रकाशित साहित्य, हे सर्व आपले प्राध्यापक वर्ग आपल्या शिक्षकांना सांगणार आहेत. पण हे संबंधित साहित्याचे सर्व स्रोत आहेत. जसं आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत. एक शिक्षक म्हणून, एक संशोधक म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा माझ्याकडे करंट घडामोडीवर आधारित सर्व प्रकारचे मासिके आणि पुस्तकं असणं अतिशय गरजेचं आहे. मग दुसरं आहे की संशोधनाची गरज आपल्याला काय आहे तर पहा की माझ्या संशोधनामुळे
कोणाला किती आणि कसा फायदा होणार आहे यासाठी संशोधनाची गरज महत्वाची असते. आणि ज्या वेळेस पहा की एखादे वेगवेगळे आपले संदर्भ जर दिले, तज्ञांची मते आपण जर घेतली, तर आपल्याला सुद्धा माझ्या संशोधनासाठी अशी अशी गरज आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. काय या उदाहरणादाखल जर आपल्याला पाहायचं म्हटलं की संशोधकाला कोरोनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणारा जर एखादा कार्यक्रम तयार करायचा असेल, तो किती परिणामकारक आपला घडवायचा असेल, तर हा विषय घेणं गरजेचं आहे. आजही आपले बरेचसे विद्यार्थी घरी आहेत आणि ह्या कोरोना विषाणूमुळे त्यांच्यामध्ये नेमकं काय जाणीव जागृती आहे, त्यासाठी आपण कोणता कार्यक्रम निर्माण करू शकतो, म्हणून मला माझं संशोधन करणं गरजेचं आहे. आता संशोधन समस्या म्हणजे समस्या विधान आणि कार्यात्मक व्याख्या ज्या आहेत, या ठिकाणी मी एवढंच सांगेल की संशोधन समस्येची योग्य शब्दात आणि विधानाच्या स्वरूपात केलेली मांडणी म्हणजे समस्या विधान होय. म्हणजे विधान म्हणजे काय आहे की शीर्षक वेगळं असतं आणि समस्या विधान हे वेगळं असतं. ज्यावेळेस शीर्षक आहे त्या शीर्षकाला कुठलंही क्रियापद लागत नाही आणि समस्या विधान जे आहे त्याला जर आपण क्रियापद लावलं तर ते समस्या विधान बनतं. आणि मग समस्या विधानाची वैशिष्ट्ये काय काय असतात ते पहा. एक संशोधक म्हणून आपण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या समस्या विधानामध्ये योग्य शब्द मर्यादा असायला हवी. म्हणजे माझी समस्या मी जी घेतलेली आहे, प्रॉब्लेम जो घेतलेला आहे, तो मला 4 ते 5 ओळीमध्ये लिहिणं गरजेचं नाही, तर 2 ओळीमध्ये योग्य शब्द मर्यादेमध्ये असणं गरजेचं आहे. अनावश्यक शब्द त्यामध्ये नसले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट आहे की माझी जी काही प्रयोगाची पद्धती असेल किंवा संशोधनाची पद्धती असेल त्यानुसार हे विधानं बदलत असतात. कोणत्याही अलंकारिक भाषेचा यामध्ये समावेश नसतो. आणि यामध्ये दुसरी गोष्ट आहे, नेमक्या भाषेमध्ये आणि अशास्त्रीय भाषेचा यामध्ये त्याग केलेला असतो. आता संशोधन समस्या विधानावरून आपणास वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचा बोध होतो. आता आमच्या एज्युकेशनमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा इतर शास्त्रांमध्ये ह्या संशोधनाच्या 3 पद्धती मुख्यतः आहेत. एक म्हणजे ऐतिहासिक पद्धती, म्हणजे उदाहरणार्थ भूतकाळातील ज्या काही घटना आहेत त्या विषयावर प्रकाश टाकला जातो. वर्णनात्मक पद्धतीमध्ये सर्वेवर विचार केला जातो आणि प्रयोगामध्ये प्रायोगिक पद्धतीमध्ये एखादा प्रयोग आपल्या विद्यार्थ्यांवर राबवला जातो आणि त्या आधारे निष्कर्ष काढले जातात. ह्या कार्यात्मक व्याख्या ह्या शक्यतो विद्यार्थ्याने आपल्या भाषेमध्ये करायच्या असतात. आता संशोधनाची उद्दिष्ट जे आहेत हे उद्दिष्ट लिहित असताना बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी गल्लत होत असते. तर हे संशोधनाची उद्दिष्टांची आवश्यकता नेमकं काय आहे, तर संशोधनाचे वेगवेगळे टप्पे संशोधकाच्या लक्षामध्ये येण्यासाठी उद्दिष्ट गरजेचं असतं. आणि ह्या उद्दिष्टांमुळे माझं जे संशोधन कार्य आहे त्याच्या मला बाउंड्रीज आखता येतात. त्यामध्ये एक दिशा मिळते, एक सिक्वेन्स राहतो आणि वेळ, श्रम आणि पैसा जो आहे, पैसा या ठिकाणी वाचतो. मग एक संशोधक म्हणून किंवा एखादा विद्यार्थी आपल्याकडे जर आला तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उद्दिष्ट निश्चित करत असताना त्यांची संख्या किती असावी या बाबतीत वेगवेगळे दुमत आहेत. परंतु मला या ठिकाणी असं वाटतं की आपल्या उद्दिष्टांची संख्या ही निश्चित असावी, थोडक्यात असावी. कारण का की आपल्याला जी माहिती गोळा करायची आहे ती माहिती ठराविक वेळेमध्ये उपलब्ध होईल का. त्यानंतर जर समजा मी बरेच उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवले असतील, पण ह्या उद्दिष्टांची माहितीची पूर्तता करता करता माझा विषय कदाचित अर्धवट सुद्धा राहू शकतो. नंतर ह्या उद्दिष्टांचं स्वरूप काय आहे ते नेहमी विधान स्वरूपातच लिहावी. म्हणजे दहिवडी कॉलेजमधील किंवा दहिवडी महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना वाचन विषयक असणाऱ्या अभिवृत्तीचा शोध घेणं, ह्या प्रकारचं विधान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि जे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांमध्ये एक आणि एकच कार्य शक्यतो येणं गरजेचं आहे. त्यानंतर संशोधकाची गृहीतके आपण जर म्हटलं की गृहीतके म्हणजे काय आहे की आपण स्वतः गृहीत धरलेली गोष्ट. आता या ठिकाणी तुम्हाला एक मी उदाहरण दिलेलं आहे की गृहीतके हे असे असतात की संशोधन सुरू करण्या अगोदर ती गोष्ट आपण विधानाच्या स्वरूपात गृहीत धरणं गरजेचं असून
एक समजा FYBA चे विद्यार्थी आहेत आणि त्यांना इंग्रजीचं जे काही कम्युनिकेशन स्किल आहे किंवा कॉन्व्हर्सेशन स्किल आहे हे जर येत नाही, तर काय करणं गरजेचं आहे की FYBA च्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत संभाषण करता येत नाही हे माझं गृहीतक झालं आणि ह्या गृहीतकाच्या आधारे माझ्या संशोधनाची दिशा पुढे जाणार आहे. मला कार्यक्रम राबवता येणार आहे आणि मी काहीतरी त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणार आहे. फक्त गृहीतके मांडताना काही काळजी आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे पूर्व संशोधनामध्ये जे काही गृहीतके मांडलेले आहेत त्यांचा आपण फीडबॅक घेणं गरजेचं आहे, फॉलोअप घेणं गरजेचं आहे आणि गृहीतके हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध किंवा सिद्ध न झालेल्या गोष्टी गृहीत धरू नये. म्हणजे जे ह्या ठिकाणी आहे, जे आपल्याला दिसतंय ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे आपल्याला दिसत नाही याविषयी आपण गृहीत धरून चालत नाही. आता हायपोथेसिस हे आता सायन्सच्या आणि सर्व प्राध्यापक लोकांना माहित आहे की परिकल्पना म्हणजे काय आहे की माझी जी समस्या आहे त्या समस्येवर संशोधकाने काढलेलं संभाव्य उत्तर की येस माझं असं उत्तर आहे. मी इंग्रजीच्या FYBA च्या विद्यार्थ्यांचं कॉन्व्हर्सेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी मी हा प्रोग्राम आखलेला आहे आणि त्याच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे इंग्रजीमध्ये संभाषण करता येईल. थोडक्यात काय आहे, पूर्वानुभवाने अभ्यासपूर्वक आणि तर्काने काढलेले संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना होय. मग फक्त ही जी हायपोथेसिस आहे हे हायपोथेसिस फक्त एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये मोडलं जातं. वर्णनात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीमध्ये हायपोथेसिस हे मांडलं जात नाही. आता ह्या संशोधन परिकल्पना दोन प्रकारच्या आहेत, एक दिशात्मक आहे आणि दुसरी अदिशात्मक आहे. तर याविषयी मी जास्त भाष्य करत नाही कारण ते बऱ्याच जणांना माहित आहे. शून्य परिकल्पना माहित आहेत, डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल माहित आहेत. या ठिकाणी फक्त एक उदाहरण मी देईल की मी FYच्या विद्यार्थ्यांना मला इंग्रजीचं चांगल्या प्रकारचं कॉन्व्हर्सेशन स्किल जर मला निर्माण करायचं असेल तर माझ्याकडे इंडिपेंडंट व्हेरिएबल काय असणार आहे की कॉन्व्हर्सेशन डेव्हलप करण्यासाठी मी निवडलेला प्रोग्राम हे माझं इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार आहे आणि त्या प्रोग्रामच्या आधारावर ज्या विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार आहे, परिवर्तन होणार आहे ते माझे डिपेंडंट व्हेरिएबल असे असणार आहेत. आता पुढे आपण जाऊया की संशोधनाची व्याप्ती, मर्यादा आणि परिमर्यादा नेमकं काय आहे, की माझा संशोधनाचा विषय हा कोणासाठी आहे. मग त्यातले भौगोलिक घटक असतील, विषय असतील, निष्कर्ष असतील, हे ज्याला लागू होतात त्या बाबतीत आपण आपली व्याप्ती करणं गरजेचं आहे. यामध्ये कालावधी असणं गरजेचं आहे, कमी वेळेमध्ये मला जास्त काम करता यायला हवं. त्यामध्ये संशोधनाचे स्वरूप कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानंतर संशोधन पद्धती जी आहे मूलभूत आहे, उपयोजित आहे का कृती संशोधन आहे, यानुसार माझी व्याप्ती मला ठरवणं गरजेचं आहे. मग संशोधनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा म्हणजे काय आहेत की ह्या परिमर्यादा आपल्याला ठरवत असताना भौगोलिक क्षेत्र, माध्यम, शैक्षणिक स्तर, त्यानंतर विषय आणि माहिती संकलन साधने हे ठेवणं गरजेचं आहे. आता मी पुन्हा तोच विषय कॉन्व्हर्सेशनचा विषय पुढे घेऊन जाईल. हे संशोधन फक्त दहिवडी महाविद्यालयातील FYच्या विद्यार्थ्यांसाठी निगडित आहे. सदर संशोधन हे मराठी माध्यम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शैक्षणिक स्तर हा UG लेवलचा म्हणजे FYचा आहे, विषय इंग्रजी आहे आणि माहिती संकलनाची साधने माझे काय असणार आहेत तर ते म्हणजे माझं क्वेश्चनर वगैरे असेल किंवा प्री-टेस्ट असेल किंवा पोस्ट टेस्ट असेल. आता थोडक्यात मी सांगणार आहे की संशोधन पद्धती ह्या 3 प्रकारच्या असतात, ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि प्रायोगिक. आणि यामध्ये वर्णनात्मक मध्ये 4 आहेत, सर्वेक्षण, व्यक्ती अभ्यास, सहसंबंध आणि तुलनात्मक कार्यकारण पद्धती. मी मान्य प्राचार्यांना विनंती करतो की मी काही स्लाइड ह्या स्किप करण्याची मला परमिशन त्यांनी द्यावी ऍज फार एज टाइम इज कन्सर्न. यामध्ये ऐतिहासिक संशोधन जे आहे, वर्णनात्मक संशोधन आहे आणि प्रायोगिक संशोधन. म्हणजे भूतकालीन समस्येची समाधानासाठी ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन समस्येसाठी वर्णनात्मक आहे. त्यानंतर प्रायोगिकसाठी आपल्याला स्वतंत्र चलाचा या ठिकाणी वापर करता यावा लागतो. आता प्रायोगिक मध्ये जर आपण पाहिलं, आपल्याला एक प्रयोग करायचा आहे तर त्यासाठी पर्यावरण अभिवृद्धी विकास कार्यक्रमाचा
विद्यार्थ्यांच्या पर्यावरण अभिवृत्तीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे. आज प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. मग आपले विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीने ह्या पर्यावरणाच्या बाबतीत जागृत आहे यासाठी मला कार्यक्रम निर्माण करणं गरजेचं आहे. नंतर या वर्णनात्मक मध्ये मी पाहिल की म्हणजे वर्णनात्मक म्हणजे काय आहे, तर हे वर्तमान स्थितीशी निगडीत असतं. मग यामध्ये तुम्ही उपक्रम राबवा, कार्यक्रम राबवा, काही जे ध्येय धोरण आहेत जे काही राबवलेले आहेत तर त्यांचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. आता हे सर्वेक्षण पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, सहसंबंध पद्धती आणि तुलनात्मक पद्धती जी आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तरी मी स्लाइड जरा स्किप करत आहे. आता रिसर्च डिझाईन जे आहे हे डिझाईन आपलं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे शक्यतो हे सायन्समध्ये जास्तीत जास्त प्रकारे हे केलं जातं की संशोधन अभिकल्पाची म्हणजे रिसर्च डिझाईनची आपल्याला का आवश्यकता आहे, तर आपल्यामध्ये त्या प्रयोगामध्ये सुसूत्रता यायला हवी. प्रयोगाचं एक एज्युकेशन हे जे आहे अतिशय चांगलं असायला हवं, एक वाक्यता यायला हवी आणि जो आपण टार्गेट ग्रुप केलेला आहे त्या टार्गेट ग्रुपवरच हे संशोधन होत आहे की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानुसार प्रयोगाच्या पायऱ्या आणि फायनल गट निश्चिती. आता हे संशोधनाचे अभिकल्प जे आहेत यामध्ये फंक्शनल डिझाईन आणि फॅक्टोरियल डिझाईन. ह्या फंक्शनल डिझाईन मध्ये पुन्हा त्याचे 4 सब टाइप्स आहेत. सिंगल ग्रुप डिझाईन, इक्विव्हॅलंट टू ग्रुप डिझाईन, आवर्तन गट अभिकल्प आणि मल्टी ग्रुप डिझाईन. म्हणजे आपण एक प्रयोग करत असताना त्या प्रयोगामध्ये आपण 4 गट घेतलेले आहेत की एक गट घेतलेला आहे की अनेक गट घेतलेला आहे, यासाठी हे रिसर्च डिझाईन्स अतिशय महत्वाचे आहेत. मग आपली जी संशोधन आहे, आपण पद्धती घेतलेली आहे. आता आपली जी जनसंख्या आहे त्या जनसंख्येविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत. तर ही जी जनसंख्या आहे ती ही जनसंख्या म्हणजे नेमकं काय, ती निश्चित करत असताना आपण काळजी काय घेणं गरजेचं आहे. पहा, मी ज्या विषयामध्ये माझं संशोधन करत आहे हे संशोधन त्याच विषयाला अनुसरून संबंधित समाजाला त्याचे निष्कर्ष लागू होणार आहेत की नाहीत ते पाहणं गरजेचं असणं आवश्यक आहे. त्यानंतर माझी ही जी समस्या आहे किंवा माझी जी जनसंख्या आहे ही जनसंख्या लिमिटेड असायला हवी, ती भरपूर मोठी सुद्धा असता कामा नये. मग यामध्ये जर आपण विचार केला तर ज्यावेळेस अप्लाइड एखादा प्रयोग असतो त्यावेळेस आपल्याला जास्त जनसंख्या गरजेची असते आणि जर आपल्याला कृती संशोधन राबवायचं असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला 10, 20, 30 असे विद्यार्थी ठरवणं गरजेचं आहे. मग ह्या जनसंख्येमधून आपल्याला एक नमुना निवडावा लागतो. म्हणजे काय, त्या ठिकाणी 1000 माणसं आहेत तर 1000 विद्यार्थ्यांमधून मला फक्त 10%च विद्यार्थी माझ्या प्रयोगासाठी माझ्या संशोधनासाठी निवडायचे आहेत. तर मी 1000 मधून फक्त 10 म्हणजेच त्या ठिकाणी मी 100 विद्यार्थी माझ्या संशोधनासाठी निवडेल. म्हणजेच काय की जनसंख्येतून प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना निवडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेलाच या ठिकाणी नमुना निवड असं आपण म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ केमिस्ट्री मधील मी उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे की माती परीक्षण आहे, सॉइल अनालिसिस आपल्याला करायचं आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला जर समजा त्याला 4 ते 5 एकरची शेती आहे आणि एक सलग पट्टा आहे तर 5 एकरचं त्याने सर्व सॅम्पलिंग घेणं गरजेचं नाही, तर एखाद्या एकर मधील ठराविक 4 ठिकाणचे नमुने घेणं म्हणजेच काय आहे, सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे. मग यामध्ये नमुना निवडीच्या काही पद्धती आहेत. मेथड्स ऑफ सॅम्पलिंग, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे, संभाव्यता नमुना निवड. म्हणजे यामध्ये काय आहे की ज्या वेळेस मी जनसंख्येमधील प्रत्येक घटकाला असं वाटेल की माझी या ठिकाणी निवड होणार आहे, मला या ठिकाणी समान संधी आहे, या संधीला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ज्या नमुना निवड पद्धतीमध्ये संशोधक आपल्या व्यक्तिगत निर्णयानुसार मला कोणतं सॅम्पल घ्यायचं आहे त्या पद्धतीनुसार तो निवड करतो, याला असंभाव्यता निवड नमुना असं म्हटलेलं आहे. आता ह्या नमुना निवडीच्या काही प्रकार आहेत. एक संभाव्यता आणि असंभाव्यतामध्ये संभाव्यतामध्ये एकूण 5 सब प्रकार आहेत आणि असंभाव्यतामध्ये एकूण 4 असे सब टाइप्स त्या ठिकाणी आहेत.
आता पहा, नमुना जो आकार आहे, ह्या नमुना आकाराकडे मी आलो. जर समजा आपली जनसंख्या आपल्या रिसर्चच्या संबंधात किंवा जनसंख्या अतिशय जर मोठी असेल, तर एक संशोधकाने त्या जनसंख्येमधून 1 किंवा 10% इतका त्याचा सॅम्पल साईज असायला हवी. जर जनसंख्या ही मध्यम आकाराची जर असेल, तर शक्यतो संशोधकाने 20 ते 25% इतकाच सॅम्पलिंग त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि जनसंख्या ही अतिशय लहान जर असेल, तर आपण 50% इतका त्या ठिकाणी सॅम्पलिंग साईज घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस या ठिकाणी असं होतं की मी नेमकं सॅम्पलिंग साईज माझ्या विद्यार्थ्यांना देत असताना शक्यतो त्याचा आकार किती मोठा आहे, मध्यम आहे, छोटा आहे, मोठा आहे, यानुसार विद्यार्थ्यांना ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आता माहिती संकलनाची जी साधने आहेत, त्यामध्ये सर्वांनाच माहित आहे, क्वेश्चनेअर असते, पडताळा सूची आहे, पदनिश्चय श्रेणी आहेत, बुद्धिमापन कसोटी आहेत, अभिरुची शोधिका आहेत किंवा पर्सनॅलिटी टेस्ट इन्व्हेंटरीज आहेत. आता यामध्ये पहा, 11वी-12वीला आपण आपल्या विद्यार्थ्यांची जर व्यक्तिमत्व कसोटी किंवा इंटरेस्ट इन्व्हेंटरीज जर आपण 12वीच्या वर्गामध्ये जर राबवली, 10वीच्या वर्गामध्ये जर राबवली, तर नक्की ह्या वर्गातील किती विद्यार्थ्यांना सायन्सकडे जाण्याचा इंटरेस्ट आहे, टेक्नॉलॉजीकडे जाण्याचा इंटरेस्ट आहे, स्पर्धा परीक्षांकडे जाण्याचा इंटरेस्ट आहे, किंवा त्यांना इतर जे शास्त्र आहेत ह्या शास्त्रज्ञांकडून जाणं गरजेचं आहे, हे या इंटरेस्ट इन्व्हेंटरी मधून आपल्याला कळू शकेल. आणि मुलाखत आणि ऍटिट्यूड स्केल सुद्धा आहे. दुसरं, आता माहिती विश्लेषणाची जी साधने आहेत, आता सर्व सायन्सचे टीचर्स आहेत, सर्व मान्यवर आहेत, या सर्वांना ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. परंतु माझा उद्देश असा आहे की माझे जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांनी ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्ट सांगणं गरजेचं आहे की मध्यमान, मध्यांक, बहुलक, टी परीक्षिका नेमकं काय आहे, किंवा काय स्क्वेअर काय आहे, सहसंबंध गुणक नेमकं काय आहे. ह्या 5 ते 6 गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे FYच्या नंतर, जेणेकरून ते मास्टर डिग्री पर्यंत जाऊपर्यंत त्यांना एनोवा काय आहे, एन्कोवा काय आहे, त्यानंतर ह्या मेनोवा नेमकं काय आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांना माहिती होतील. आता हे सर्व झाल्यानंतर निष्कर्ष आपल्याला निघतात, ते माहित आहे. त्यानंतर शिफारशी ज्या आहेत, ह्या शिफारशी शक्यतो आपण शासनाला, त्या संबंधित डिपार्टमेंटला किंवा 2 ते 3 ठिकाणी आपल्या ह्या शिफारशी जाणं गरजेचं आहे. आणि सर्वात लास्ट की योगदान. जर एखाद्या प्रश्नकर्त्याने आपल्याला जर प्रश्न विचारला, व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ युअर रिसर्च फॉर द सोसायटी, तर बरेच वेळेस असं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्यासारख्या प्राध्यापकांना नेमकं सांगता येत नाही की माझ्या संशोधनाचं योगदान काय आहे. म्हणून मी सांगितलं की 2021 मध्ये अशी पॉलिसी आलेली आहे की जोपर्यंत तुमच्या संशोधनाचं योगदान हे समाजासाठी, राष्ट्रासाठी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती PhD अवॉर्ड केली जाणार नाही. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला फसवं या ठिकाणी आन्सर लोकांकडून मिळते की योगदान तुमचं नेमकं काय आहे. तर लोक सहजासहजी म्हणतात की योगदान म्हणजे माझ्यासारखा जो विषय आहे इतर कोणी घेतला नाही, हाच माझं या ठिकाणी योगदान आहे. तर मला ह्या सर्व आदरणीय प्राध्यापकांना, सहभागी यांना सांगायचं आहे की आपले जे FYचे जे विद्यार्थी आहेत किंवा TY पर्यंत किंवा मास्टर डिग्री पर्यंत जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी रिसर्च बाबत सांगणं गरजेचं आहे. NP त्या ठिकाणी आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी पुन्हा आवर्जून सांगावी लागते की पुढे भविष्यामध्ये आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन हे रिसर्च मध्ये नेमकं कसं आहे, त्यावरून आपले जे लोक आहेत आपलं इव्हॅल्युएशन करणार आहेत. लांबलचक डिग्र्या असणं आणि रिसर्च असणं, ह्या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. आता हे झाल्यानंतर संदर्भ जे आहेत पहा, या संदर्भाविषयी मी थोडक्यात सांगेल की संदर्भ हे 3 प्रकारे आपल्याला देता येतात. एक इमिजिएट रेफरन्स मेथड आहे, फुटनोट्स मेथड आहे आणि समेटिव्ह रेफरन्स मेथड आहे. बऱ्याच वेळा रेफरन्स लिहित असताना लोकांना किंवा नवसंशोधक आहे, या नवसंशोधकांना आयडिया नसते की आपले संदर्भ कसे लिहावेत. पण संशोधन करत असताना पहा, सुरुवातीच्या काळामध्ये आपण एखादं कोणताही लेख लिहित असू आणि एखादं पुस्तक आपण जर वाचलं, तर लगेच कंसामध्ये त्याचं रेफरन्स लिहिला जायचा.
नंतर जो दुसरी तळटीपा ज्या होत्या की सर्व झाल्यानंतर एक रेष मारून पृष्ठतळाशी जो पुस्तकातून आपण वाचलेलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे आलेलं आहे नंतर समेटिव्ह रेफरन्स मेथड, यामध्ये प्रकरणांच्या शेवटी संदर्भ लिहिण्याची नवीन जी काही टेक्निक आहे ती टेक्निक आलेली आहे. तर मला असं वाटतंय की नव जे संशोधक आहेत किंवा आम्ही आहोत प्राध्यापक वर्ग, तर यांनी सुद्धा मी एज्युकेशनच्या म्हणजे यामध्ये जवळजवळ 70% मी थोडं एज्युकेशनच्या कलानेच या ठिकाणी विचार केलेला आहे. संदर्भ लेखनाच्या ज्या शैली आहेत ह्या शैली जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, ज्याला आपण APS स्टाईल्स प्रचलित आहे. तर पहा, एखाद्या पुस्तकातून जर आपण रेफरन्स जर घेतला तर तो रेफरन्स लिहिताना तो कसा लिहिणं गरजेचं आहे, तर त्या बेसिक फॉर्म सर्वप्रथम त्या व्यक्तीचं आडनाव आलं पाहिजे, नंतर कॉमा देणं गरजेचं आहे, त्याचं इनिशियल, त्यानंतर त्याने पुस्तक कोणत्या वर्षी प्रकाशित केलेलं आहे ते इयर ऑफ पब्लिकेशन, नंतर त्या ठिकाणी फुल स्टॉप देणं गरजेचं आहे आणि पुस्तकाचं जे नाव आहे हे नाव इटालिक मध्ये देणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पुस्तकाचं नावाखाली अंडरलाईन करायचे, नंतर बोल्ड करायचे, तेही आता गेलेलं आहे. तर 2019 मध्ये ह्या अशा प्रकारच्या अपडेटेड एडिशन्स APAच्या येत असतात, त्यामध्ये ह्या सर्व दिलेल्या आहेत. आणि प्लेस ऑफ पब्लिकेशन सेमिकोलॉन आणि पब्लिशर, म्हणजे इव्हन आपल्या विद्यार्थ्यांना MA पर्यंत हे कॉमा, स्वल्पविराम, सेमिकोलॉन, इटालिक ह्या सर्व गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे. तर यावर मी जास्त वेळ या ठिकाणी घालत नाही. मग एक ऑथर असेल, 2 ऑथर असतील किंवा 6 ऑथर्स असतील, एडिटेड बुक मधून आपण कसं संदर्भ घ्यावा त्याचं एक्झाम्पल या ठिकाणी मी तुमच्यासाठी दिलेलं आहे. जवळजवळ असे 23 प्रकारचे रेफरन्सेस जे आहेत ते रेफरन्सेस तुमच्यासाठी मी दिलेले आहेत. काही स्लाइड्स मी या ठिकाणी स्किप करत आहे. प्रिंटेड मॅगझिन असेल किंवा एखादा इंटरव्ह्यू असेल. आता कधी कधी लेक्चर नोट्स वगैरे जे असतात, एखादा व्यक्ती जर लेक्चर देत असेल तर त्याचंही सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने रेफरन्सेस लिहू शकतो. समजा त्या संबंधित शिक्षकाने एखादं लेक्चर जर दिलं असेल एखाद्या नोव्हेंबर 16, 2002 ला तो कोणता विषय शिकवत होता, तर त्याचं डिटेलिंग त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. ह्या सर्व स्लाइड्स मी स्किप करत आहे. आता मी मुख्य विषयावर येत आहे. माझा पार्ट नंबर 2 या ठिकाणी सुरू होत आहे. स्टुडंट रिसर्च पेपर पोस्टर प्रेझेंटेशन. आमच्या दहिवडी महाविद्यालयामध्ये माननीय प्राचार्यांच्या प्रेरणेनुसार विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त संशोधन वृत्ती विकसित होण्यासाठी या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयामध्ये एक कॉलेज लेवलला कमिटी असते की त्या कमिटीचं नाव रिसर्च पेपर पोस्टर प्रेझेंटेशन असं आहे. आणि या कमिटीचे जे प्रेसिडेंटच आपल्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉक्टर BT जाधव सर आहेत. त्यानंतर चेअरमन म्हणून जो काही कॉर्डिनेटर आहे ते कॉर्डिनेटर काम पाहत असतात. आणि त्याच्या अंडर जे काही इतर मेंबर्स आहेत हे मेंबर्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधून आपलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देत असतात. मग हे ऑब्जेक्टिव्ह आहेत, तर ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये नेमकं काय आहे, तर दहिवडी सारख्या ग्रामीण भागामध्ये किंवा रुरल एरियामध्ये विद्यार्थी हा शहरी भागातील किंवा इतर शहरामधील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे टफ कॉम्पिटिशन तो भविष्यामध्ये देऊ शकतो आणि आता सध्या तो देत आहे. म्हणून रिसर्च ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये इन्कल्केट होणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या रिसर्चमध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कोणकोणत्या असतात ते विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं आहे. आणि सध्या जे बर्निंग इश्यूज आहेत, म्हणजे जे ज्वलंत असे जे काही सब्जेक्ट्स आहेत, विषय आहेत, असे विषय त्या संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यावेत, ना की जे झालेले आहे, ज्यावर काम होऊ घातलेलं आहे, असे विषय त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये जो काही विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्याला एक प्रकारचा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हे महाविद्यालयाचं काम आहे आणि ते विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात. विशेष म्हणजे दुसरा ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये एक अॅनालिटिकल थिंकिंग निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना जे ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करता आला पाहिजे. आणि सर्व रिसर्चमध्ये युनिफॉर्मिटी असायला हवी, म्हणजे एक वाक्यता असायला हवी. तर मला सहभागी सर्व जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांना मला या ठिकाणी सांगावं वाटतंय की आमच्या महाविद्यालयामध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच
सर्व जे कमिटीचे मेंबर्स वगैरे असतात त्यांना एक वार्षिक टाइम टेबल बनवावं लागतं. आता स्टुडंट रिसर्च पोस्टर प्रेझेंटेशनचे जे शेड्यूल आहे हे वर्षातून 6 वेळेस त्या ठिकाणी घेतलं जातं. 15 ऑगस्ट आहे, नंतर 5 सप्टेंबर टीचर्स डे, नंतर कर्मवीर जयंती आहे, त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे इस्टॅब्लिशमेंटचा एक दिवस आहे 26 जानेवारी आणि 28 फेब्रुवारी म्हणजे सायन्स डे. मग हे जे 6 इव्हेंट्स आहेत, ह्या 6 इव्हेंट्समध्ये महाविद्यालयातील FY ते MSc पर्यंत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे काही किंवा बिहोक जेवढे काही आमच्या फॅकल्टीज आहेत, स्ट्रीम्स आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात येतं. प्रत्येक इव्हेंटला जवळजवळ 100 पोस्टर्स त्या ठिकाणी आम्ही प्रदर्शित करतो आणि वर्षभराच्या शेवटी आम्हाला एकूण 600 जे विद्यार्थी आहेत, हे 600 विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हली यामध्ये सहभागी होऊन या इव्हेंटमध्ये भाग घेत आहेत. आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे, मग ही ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंटेशन करत असताना, ऍडमिनिस्ट्रेशन करत असताना सर्वप्रथम 15 ऑगस्टला जर आमचे रिसर्च ऍक्टिव्हिटी असेल, पोस्टर प्रेझेंटेशन ऍक्टिव्हिटी असेल, तर 8 दिवस अगोदर आमच्या महाविद्यालयातील जेवढे काही 70-80 प्राध्यापक आहेत त्या सर्वांना संबंधित कमिटी मार्फत एक प्रकारची सूचना दिली जाते आणि त्या सूचनेमध्ये या दिवशी आम्ही रिसर्च पोस्टरचं आयोजन केलेलं आहे, ठिकाण सांगितलेलं असतं आणि काही सूचनाही त्या ठिकाणी दिलेल्या असतात की विषय हा वेगळा असावा, त्यामध्ये एवढ्या आकाराचं पोस्टर असावं आणि विद्यार्थी जे यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना जो काही नियम घालून दिलेले आहेत ते नियम त्यांना म्हणजे ते दे हॅव टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. मग शिक्षकांना सूचना दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात जाऊन या सूचना सांगितल्या जातात आणि मग असे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी आपापले जे काही फॉर्म्स आहेत, रजिस्ट्रेशन आहे किंवा आपले जे गाईड्स वगैरे आहेत, मार्गदर्शक आहेत, अशांना जाऊन भेटणं गरजेचं आहे, आपलं नाव नोंदवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विभागाचे जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी या सूचनेचा अवलंब करतात. आणि नंतर मग हे जे अवलंब केलेलं आहे, ह्या अवलंब केल्यानंतर आपल्याला आमच्याच महाविद्यालयामधील जे काही सिनियर मोस्ट फॅकल्टीज आहेत किंवा रिसर्चमध्ये चांगलं कार्य आहे, अशामध्ये आपल्याला नेहमी त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या हस्ते याचं इव्हॅल्युएशन करता येतं. मग आमच्या महाविद्यालयातील जे काही सर्व इव्हॅल्युएटर्स आहेत हे 100 पोस्टर ज्या ठराविक ठिकाणी लागतात, प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असतो, अशा विद्यार्थ्याचं पोस्टरचं जे काही इव्हॅल्युएशन आहे हे संशोधनाच्या स्टेप्सनुसार केलेलं असतं. मग कधी कधी आमचे जे इव्हॅल्युएटर्स आहेत हे इव्हॅल्युएटर्स त्यांना सांगतात की तुझं उद्दिष्ट आणि तुझ्या जे काही निष्कर्ष आहेत हे मॅच होत नाहीत, तुझं पॉप्युलेशन मॅच होत नाही किंवा माहिती संकलनाची जी साधनं आहेत त्यामध्ये या ठिकाणी जरा अडचण येत आहे. इव्हन काही जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष प्रॉब्लेमॅटिक आहेत किंवा त्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला फक्त रंगरंगोटीच्या आधारे किंवा छान शौकी प्रकारे त्यांनी एखादं प्रेझेंटेशन केलं असेल असं नाही, तर असा एखादा विद्यार्थी चुणचुणीत की ज्याला रिसर्चच्या सर्व स्टेप्स माहीत आहेत त्याच्या आधारे त्याने प्रेझेंटेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन आमचे सर्व प्राध्यापक इव्हॅल्युएटर्स करत असतात. मग हे जे विद्यार्थी आहेत ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी भरणं गरजेचं आहे, कारण रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्याशिवाय त्या कोणत्याही विद्यार्थ्याला आमच्या महाविद्यालयामध्ये त्याचं रिसर्च पोस्टर प्रेझेंटेशन हे करता येत नाही. मग त्या विद्यार्थ्याचा वर्ग, त्याचा रोल नंबर, त्याचे संशोधनाचं टायटल, इव्हन त्याच्या आता या 2019-20 मध्ये आमच्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विभागामधून ज्या विद्यार्थ्यांनी रिसर्चच्या निकषानुसार पोस्टर्स तयार केलेले आहेत किंवा ज्या मार्गदर्शकांनी त्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या निकषानुसार पोस्टर बनवायला मदत केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांचं पोस्टरचं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि ह्याच विद्यार्थ्यांचे संबंधित पोस्टर्स जे आहेत हे पोस्टर्स
पुस्तकाच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी छापत असतो. तर या इथे तुम्ही पाहू शकता एक पोस्टर आहे डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी मधील, की त्यांनी चारा छावणी जी आहे ही चारा छावणीला व्यक्तिगतरित्या जाऊन प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि रिसर्चच्या सर्व पायऱ्यांचा त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे आणि त्यानुसार एक अतिशय चांगलं पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळेल. असे आमचे जवळजवळ 100 चांगले पोस्टर्स आम्ही महाविद्यालयामधून निवडत असतो आणि त्याच्या आधारे एक व्हॉल्यूम आम्ही तयार करत असतो, की एक पुस्तक आहे. यावर्षी महाविद्यालयामधील हे 3रं वर्ष आहे. 3रा व्हॉल्यूम आम्ही या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे आणि त्या व्हॉल्यूमचं नाव आहे स्टुडंट्स इंटरडिसिप्लिनरी रिसर्च पोस्टर बुक. आणि 28 फेब्रुवारीला ज्यावेळेस सायन्स डे असतो त्यावेळेस अशा प्रकारचं जे काही पोस्टर बुक आहे हे पोस्टर बुक त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं असतं. या वर्षीचं जे काही आउटकम्स या ठिकाणी आहेत तर यावर्षी आमच्या महाविद्यालयामधून 495 विद्यार्थ्यांनी यामध्ये ऍक्टिव्हली सहभाग या ठिकाणी घेतला होता. 20 डिपार्टमेंट्स यामध्ये सक्रिय होते आणि यामधून जवळजवळ 65 विनर्स हे आमच्या इव्हॅल्युएटर्सने काढलेले आहेत FY2 MSc पर्यंत आणि त्यांना 28 फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या दिवशी DRDOचे सिनियर सायंटिस्ट डॉक्टर अशोक नगरकर यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक आणि मानधन देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आमच्या महाविद्यालयाने केलेला आहे, की जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी रिसर्चमध्ये कमी पडता कामा नयेत. आता पुढचा जो पार्ट आहे सर्वात महत्वाचा तो म्हणजे रोल ऑफ टीचर्स इन स्टुडंट रिसर्च वर्क. आता यामध्ये एक रवींद्रनाथ टागोर यांचं वाक्य आहे, द प्रायमरी टास्क ऑफ सोसायटी इज टू फाइंड अ रियल टीचर, वन हू परफॉर्म्स हिज ड्युटी विथ परफेक्शन अँड डेडिकेशन अँड इज अ परफेक्ट मॉरल एक्झाम्पल फॉर द सोसायटी. म्हणजे वन वर्ड ॲज वन फॅमिली यावर बिलीव्ह करणारे रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा शिक्षकासारखं महत्व जगामध्ये कोणालाही नाही हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं आहे की क्वालिटी ऑफ नेशन ही कशावर डिपेंड असते, डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ सिटीजन. म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये जे काही नागरिक आहेत त्या नागरिकावर त्या देशाची गुणवत्ता अवलंबून असते. इट टर्न डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ एज्युकेशन. मग जे काही सिटीजन आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण जर शिक्षण दिलं तर नक्कीच क्वालिटेटिव्ह सिटीजन त्या ठिकाणी निर्माण होतील आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन अल्टिमेटली डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ टीचर्स. म्हणजे आपला भारताचा जर आपण समजा इतिहास जर पाहिला, शैक्षणिक इतिहास जर पाहिला तर आजही आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं वाटेल की क्वालिटी ऑफ टीचर्स जे आहे हे अतिशय महत्वाचं असं या ठिकाणी लक्षण आहे. मग मी सर्व सहभागी आहे यांना मी या ठिकाणी म्हणू शकतो की जे मी बोलत आहे ते डायरेक्टली इनडायरेक्टली काही मी टीचरच्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज मी सांगत आहे. मग टीचर बिहेवियर इज कंपोज ऑफ द फॉलोइंग 8 कंपोनंट्स. पहा, मग आपलं जे बिहेवियर आहे हे बिहेवियर आपल्याकडे ह्या 8 याच्यावर महत्वाचं असतं. ते म्हणजे क्लॅरिटी. आपल्याकडे अतिशय स्पष्टता असायला हवी. म्हणजे आपल्याकडे बायस ॲटिट्यूड असता कामा नये. आपल्याकडे चांगल्या प्रकारचा उत्साह असायला हवा. चांगल्या प्रकारचं एक प्रकारचं स्पेसिंग ठेवणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांप्रती आपला जो रॅपो आहे हा रॅपो अतिशय चांगला असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस विद्यार्थी हे शिक्षकांबरोबर चांगल्या भाषेद्वारे किंवा चांगल्या भाषेने संवाद साधतात त्याच वेळेस विद्यार्थी हा इनडायरेक्टली शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाने त्याच्या भाषेने हा प्रभावित होत असतो. आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांना आपल्याला रिसर्च मध्ये जर आणायचं असेल तर किंबहुना आपण आपली भाषा, आपलं बिहेवियर किंवा आपल्या इंटरॅक्शन्स असण्याच्या ज्या काही पद्धती आहेत ह्या अतिशय चांगल्या असणं गरजेचं आहे. आपली प्रतिमा ही विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगली असणं गरजेचं आहे, मला या ठिकाणी असं वाटतंय. आणि ह्या रोल ऑफ टीचर जो आहे तर पहा, पहिली गोष्ट काय आहे की आपल्याला विद्यार्थ्यांच्या गरजा नेमकं काय आहेत हे पाहता आलं पाहिजे.
की माझा जो विद्यार्थी आहे मला त्याला माझ्यासारखं घडवायचं आहे. म्हणजे मी जर आरशासमोर उभा राहिलो तर मी पूर्ण माझी जी प्रतिकृती आहे ती आरशामध्ये दिसते. टॉप टू बॉटम मी चांगलं असण्याचा दिसण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. मग माझं प्रतिबिंब जर आरशामध्ये आहे तर माझं प्रतिबिंब हे माझा विद्यार्थी आहे. मी कोणाचा विद्यार्थी आहे हे त्या विद्यार्थ्याच्या वर्तनानुसार त्या विद्यार्थ्याने त्या संशोधनामध्ये घेतलेले कष्ट आणि त्या विद्यार्थ्याने एखादी अचिव्हमेंट केलेली असते त्यामधून ते दिसत असतं. मग आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्या नेमकं गरजा काय आहेत, विद्यार्थ्यांबरोबर आपण चांगल्या पद्धतीने संवाद साधणं गरजेचं आहे. त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणं गरजेचं आहे आणि त्याला आपण सक्षम करणं गरजेचं आहे की माझ्यासमोर हाडामांसाचा जो काही विद्यार्थी आहे तो सुद्धा माझ्यासारखा सक्षम असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा अशी कमिटी ज्या वेळेस सूचना काढत असते की आता ह्या वेळेस आपल्याला पोस्टर प्रेझेंटेशन आहे तर विद्यार्थी हे होऊन तुमच्याकडे आले पाहिजेत. कारण का तर विद्यार्थ्यांना तुम्ही वर्गामध्ये ऍक्टिव्ह लर्नर बनवलं पाहिजे. त्यांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घेणं गरजेचं आहे. तो जे काही करत आहे, जो काही बनवत आहे, जे काही लिहित आहे किंवा त्याच्याकडून जे काही क्रिएशन होत आहे तर हे क्रिएशन त्याच्या प्रेरणेनुसार होणं गरजेचं आहे. त्याला प्रेरणा देणं गरजेचं आहे आणि आपल्या वर्गात आलेला विद्यार्थी याला आपण तो किती क्युरियस आहे म्हणजे जे काही WH वगैरे आहे की कोण कसा काय कोठे किती विद्यार्थी वर्गात आल्यानंतर किंवा कॅम्पसमध्ये आल्यानंतर रिसर्चच्या बाबतीत त्याला हे कोण कसे काय हे प्रश्न जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं अध्ययन झालेलं नाही असं म्हणणं गरजेचं आहे. नाहीतर हा विद्यार्थी येणार आणि पुन्हा पाट्या टाकण्याचं काम त्याकडून होतोय आणि तो डिपेंड असतो की यस परीक्षा येतात आणि जातात आणि ज्यावेळेस आपलंच जे काही प्रॉडक्ट आहे हे बाहेर जातं त्यावेळेस त्याला काही येत नाही. कारण त्याला जे काही यायचं असेल त्यासाठी मला असं वाटतं की टीचर्सने सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांना काम दिलं गेलं पाहिजे. प्रेरित करून त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना नेहमी सांगणं गरजेचं आहे की तुझ्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्या एक्सपेक्टेशनच्या नुसार काम करणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी मी सर्वांना सांगेल की आपल्यामध्ये एक चांगला सायकोलॉजिस्ट या ठिकाणी असायला हवा की जो सायकोलॉजिस्ट माझ्यासमोर असणारे विद्यार्थी हे नेमकं काय आहेत, त्यांच्या पर्सनॅलिटीज ह्या वेगवेगळ्या कशा आहेत. म्हणजे तुम्हाला माहित असेल की आमच्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये एखाद्या दुकानात जर आपण गेलो तर जसा एखादा दुकानदार आपल्याला पाहिल्यानंतर हा व्यक्ती खरेदीसाठी आलाय की टाइमपाससाठी आलाय असं पाहतो आणि तो आपल्याला जज करू शकतो. तसंच आपल्या शिक्षकांना जर चांगल्या प्रकारे सायकोलॉजीचं जर ज्ञान असेल तर आपल्याला आपला विद्यार्थी हा वाचता यायला हवा. म्हणून शिक्षकाला शैक्षणिक जे मानसशास्त्र आहे या मानसशास्त्राचं चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं आमच्या सायकोलॉजीमध्ये ह्या जे सायकोलॉजिस्ट आहेत तर यांनी जे शास्त्रज्ञ आहेत यांनी माणसाचे 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे की जे जाडे जुडे आहेत, पातळ आहेत, त्यानंतर जे उंच आहेत यानुसार व्यक्ती कसा आहे, त्यांच्या डोळ्यानुसार कसा आहे, नाकानुसार कसा आहे. आणि मला तर असं म्हणायचंय की देहबोली नावाचं पुस्तक जर सर्वांनी वाचलं असेल किंवा इतरांना आपल्याला वाचायचं असेल तर बॉडी लँग्वेजचे पुस्तके त्या ठिकाणी आहेत की संबंधित व्यक्तीचा नाक कसं आहे त्यावरून आपला विद्यार्थी ओळखता आला पाहिजे. तो हायटेड आहे तर त्यावरून आपल्याला त्याची पर्सनॅलिटी आपल्याला सांगता आली पाहिजे. जे जाड आहेत अशा जाड व्यक्तींविषयी आपल्याला सांगता आलं पाहिजे की जाड व्यक्ती हे अतिशय खादाड असतात किंवा खाण्याची त्यांना आवड असते, सदा आनंदी असतात, त्यांना तुम्ही काही म्हणा. मग एक शिक्षकाला माझा विद्यार्थी ओळखता आला पाहिजे, सायकोलॉजी चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर माझा विषय सांगण्यासाठी किंवा माझा विषय शिकवण्यासाठी किंवा मी जो रिसर्च विषय हा दिलेला आहे तर मला स्वतः माझ्यामध्ये प्रेरणा असायला पाहिजे. मी तुम्हाला सांगेल सर्व पार्टिसिपेंटला की एखाद्या शिक्षकाचं आयुष्य हे नेमकं किती असतं. तर एखाद्या शिक्षकाचं शारीरिक आयुष्य जरी 60-70 वर्ष जर असेल परंतु ह्या 60-70 वर्षामध्ये
त्याने FY पासून MSc पर्यंत किंवा UG पासून PG पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थी जे वर्ष जगतील तोपर्यंत त्या शिक्षकाची प्रतिमा तो शिक्षक त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये कोरलेला असतो. आणि म्हणूनच मग आपण एन्थुजियास्टिक असणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना आपण मोटिवेशन करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथ आणि ज्या इंटरेस्ट आहेत यांच्यानुसार त्या विद्यार्थ्यांना आपण रिसर्च जो काही टॉपिक आहे हा टॉपिक देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना जर आपण बळजबरी जर केलं तर ते विद्यार्थी पार्टिसिपंट व्हायचंय म्हणून ते होतात, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतात, परंतु त्यांचं मन त्या ठिकाणी नसतं. मग या विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार जर आपण त्यांना काही गोष्टी जर दिल्या तर तुमचा विद्यार्थी पुढचा रिसर्च पोस्टर प्रेझेंटेशनची डेट कधी आहे याची वाट न पाहता तुमच्याकडे येतो आणि सर हा माझा विषय आहे. का? कारण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना स्ट्रेंथ देता, मोटिवेशन त्या ठिकाणी देत असता आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत जेवढ्या काही रिसर्चच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व स्टेप्स जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना एखाद्या मोकळ्या वेळामध्ये म्हणा किंवा एखाद्या ऑफ लेक्चरला जर म्हणा जर समजून जर सांगितल्या तर निश्चित कोणताही विद्यार्थी हा प्रेझेंटेशनच्या वेळेस हा गडबड करू शकत नाही किंवा तो चाचपडू शकत नाही. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही पोस्टरचे विषय दिल्यानंतर आपलं पहिलं काम असतं की आपण त्या विद्यार्थ्याकडून फीडबॅक घेणं गरजेचं आहे की तुला जो विषय सुचलेला आहे तुला तो मनापासून करणं गरजेचं आहे, तुला कोणाची मदत हवी आहे का, किंवा तुला यामध्ये नेमकं भविष्यात काय अडचणी येणार आहेत तर त्याविषयी विश्लेषण करणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे त्यांनी जे काही काम केलं ते काम करत असताना आपल्या ज्या काही आयडियाज आहेत, कल्पना आहेत तर ह्या आपण पूर्ण वर्गामध्ये शेअर करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांना जर सर्वांच्या पुढे पाठीवरती जर थाप दिली तर ही अतिशय लाख मोलाची थाप असते कोणत्याही बक्षिसापेक्षा, कारण तो ऑनर केला जातो. पहा, आपल्या विद्यार्थ्याला आपण सन्मानित केलं तर निश्चितच हा विद्यार्थी आपली पाठ कधीही सोडत नाही आणि शेवटपर्यंत हा विद्यार्थी तुमच्या रिसर्चमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे काही सहयोग आहे तो सहयोग त्या ठिकाणी देत असतो. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे वाचन त्याला करायला सांगणं गरजेचं आहे. आता दुसरी अशी एक गोष्ट या ठिकाणी आहे की रिसर्च करत असताना काही विद्यार्थ्यांना आपल्याला फील्डवर्कला घेऊन जावं लागतं. मग वर्ग शिक्षक किंवा संबंधित गाईड आहे किंवा जे पॅरेंट्स वगैरे आहेत, त्यामुळेच आपल्या महाविद्यालयामध्ये आपण वर्षातून 2दा-3दा पॅरेंट मीट घेत असतो की आमच्या कॉलेजच्या किंवा विद्यार्थ्याच्या संशोधनामध्ये पालकांची जर परवानगी असेल, त्यांची जर संमती असेल तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनाचा भाग असू द्या, सर्वे असू द्या किंवा एखादं कॉम्पिटिशन असू द्या, त्यामध्ये आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने जर त्यांना आम्ही सिक्युरिटी देत असू तर पालक सुद्धा आपल्याला बरोबर विद्यार्थ्यांना पाठवायला कधीही कमी पडणार नाहीत. आपल्याला ते निश्चितच खऱ्या अर्थाने आपल्याला मदत करतील. आणि मला असं वाटतंय की विद्यार्थी त्यानंतर त्याचा पालक आणि शिक्षक यांनी आई वडिलांबरोबर सुद्धा चांगल्या प्रकारचे कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी कम्युनिकेशन गॅप राहतो त्या ठिकाणी मात्र रिसर्च मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची अचिव्हमेंट करता येत नाही. म्हणून आपण आपले जे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे मी सुद्धा किंवा एक माझं कर्तव्य आहे की माझा जो विद्यार्थी आहे किंवा माझा सहकारी प्राध्यापक आहे यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आमच्या शिक्षणशास्त्राच्या भाषेत असं म्हणतात की शिक्षक हा गुळाच्या ढेपेसारखा असायला हवा, की जेणेकरून जशा त्या गुळाला मुंग्या येऊन चिकटतात त्याप्रमाणे त्या शिक्षकाच्या आजूबाजूला विद्यार्थीही असायला पाहिजेत. कंसात मध्ये मी एवढं सांगेन की लोकांनी वाईट विचार न घेता, कारण आपल्याकडे सगळेच प्रकार असतात पहा. म्हणून विद्यार्थी हा शिक्षक प्रिय असणं गरजेचं आहे किंवा शिक्षकाला सुद्धा यांच्यावर कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे चांगल्या प्रकारचे संबंध एक शिक्षक अनेक शिक्षकांमध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. आणि आपण म्हणजे बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यामुळे आपल्याला आपलं माइंड, आपले विचार एवढे क्लिअर असायला हवेत की कोणाचेही हेवे दावे या ठिकाणी काढता कामा नयेत. मला, माझे ह्या 3-4 गोष्टी जर आपण आपल्या जीवनातल्या काढून टाकल्या तर निश्चितच रिसर्च मध्ये सुद्धा
चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला देता येईल. विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. दरवेळेस त्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगणार इथे बसा तिथे बसा, याही पेक्षामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची वृत्ती जास्त वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे सहकार्याची वृत्ती म्हणजे काय आहे? माझा विद्यार्थी आहे, तो शहरातला असेल, गावाचा असेल, दिसायला असा असेल, दिसायला तसा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, तर एखाद्या बरोबर रिलेशन ठेवत असताना कोणतीही गोष्ट हे भिंत म्हणून आपल्या समोर उपस्थित राहता कामा नये. मग तेवढे ऍक्टिव्हपणा असणं गरजेचं आहे आणि आपल्याला वेळेचा सदुपयोग करणं सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की ह्या टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी असतात, तर ह्या टाइम बाउंड ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सुद्धा वेळेला महत्व देणं गरजेचं असतं. आणि आपल्याला रिस्पेक्ट डायव्हर्स टॅलेंट्स जे आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षकाने तर नेहमी असं म्हणणं गरजेचं नाही की हा विद्यार्थी माझ्या एकदम जवळचा आहे. शिक्षकाच्या नजरेमध्ये सर्व विद्यार्थी हे तसे चांगले असायला हवेत. सर्वांना इक्वॅलिटी आपल्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये गणितामधील फक्त बरोबरचं चिन्ह असायला हवं, की जेणेकरून कोणताही क्रॉस त्या ठिकाणी असता कामा नये. विद्यार्थी कधी कधी त्याच्या मानसिकतेनुसार आपला चांगल्या प्रकारचा जर फीडबॅक देत नसेल, आपला रिस्पॉन्स देत नसेल, तर पुन्हा आपण त्याला सांगणं गरजेचं आहे, कारण तो अजूनही मातीचा गोळा आहे. ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून जेवढे जेवढे टॅलेंट्स आहेत तेवढे टॅलेंट्स काढणं गरजेचं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिकतात तर त्या मल्टिपल इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये डेव्हलप असतं पहा. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की विद्यार्थ्याचा आयक्यू चांगला असला म्हणजे तोच विद्यार्थी फार हुशार असतो, असं नाही. गोलमनचा जो मल्टिपल इंटेलिजन्स आहे ही भावना प्रत्येक प्राध्यापकांनी आपल्या मनामध्ये जर ठेवली तर मला असं वाटतंय की तुम्हाला जगातील कोणताही विद्यार्थी आहे हा विद्यार्थी तुम्हाला घडवता येईल. दगडातून तुम्हाला मूर्ती घडवता येईल. मात्र आपल्याला जे काही आपण आहोत या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह असणं अतिशय गरजेचं आहे, मला या ठिकाणी सांगू वाटतं. आणि काही रेफरन्सेस या ठिकाणी मी हे केलेले आहेत. आणि सुरुवातीला मला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रेरणा दिली, मदत केली, असे आपल्या महाविद्यालयाचे ऑनरेबल डॉक्टर BT जाधव सर यांचा या ठिकाणी मी आभारी आहे. कारण माझे टेक्निकल प्रॉब्लेम असताना सुद्धा मला त्यांनी समजून घेतलं आणि मला एक संधी दिली. तसेच IQC कोऑर्डिनेटर एन धडस सर, रिसर्च ऍडवायझरी कमिटीचे डॉक्टर KM पवार सर, तसेच आपल्या महाविद्यालयातील को कोऑर्डिनेटर डॉक्टर SM खेत्रे सर, डॉक्टर VP गायकवाड सर, तसेच टेक्निकल सपोर्ट मधील मला वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख श्री MB शिकलकर सर आणि राज्यशास्त्र विभागाचे टेक्निकल सपोर्ट्स मध्ये योगदान देणारे श्री मांजरे सर यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्यामध्ये जे सहभागी झाले जे पार्टिसिपंट आहेत त्यांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कारण स्लाइड्सची संख्या जास्त असल्या कारणामुळे मी माझं काही जे प्रेझेंटेशन आहे हे अतिशय फास्ट घेतलेलं आहे, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सर्व पार्टिसिपंटची. आणि माझं या ठिकाणी संपलंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद पटोळे सर. येस सर. खूप छान आणि प्रचंड प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आपण स्किप केल्या काही स्लाइड्स, येस सर. येस. पण त्या आपण जरी पूर्ण केल्या असत्या मला वाटतं तर सर्वांना अधिकचा आनंद झाला असता, सर्वांना पाहायला आवडलं असतं. आपण अतिशय छान आपण दिलेला आहे लेक्चर. एक प्रश्न आहे डॉक्टर अर्जुन वाघ सरांचा. ज्यांना सर पवार सर ज्यांना प्रश्न विचारायत ना त्यांनी रेज हँड करू द्या, मग ते डायरेक्ट त्यांना बोलायला संधी देतील. आपण संधी देऊ. तुम्ही काही प्रश्न वाचा. हो हो. एक प्रश्न आहे आपल्याकडे अर्जुन वाघ सरांचा. तो त्याआधी मी सर्वांना विनंती करतो की ज्यांचे संबंधित प्रश्न असतील त्यांनी हँड रेज हा ऑप्शन वापरावा किंवा चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकावा. अर्जुन वाघ सरांचा प्रश्न आहे, हाऊ मेनी ऑब्जेक्टिव्स फॉर MPhil, PhD अँड MRPs? सर म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, कारण मी त्याही प्रोसेसमध्ये आहे, तर मला असं वाटतंय आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे ऑब्जेक्टिव्ह मिनिमम आपले 5 असणं गरजेचं आहे. की माझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे मिनिमम 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि याविषयी आणखी मार्गदर्शन प्राचार्य सर आपल्याला करतीलच असं माझं मत आहे.
कारण ऑब्जेक्टिव्ह किती असावे याबद्दल दुमत नाही, मात्र ते अचीव्ह करता आले पाहिजेत सर. कारण ॲज फार ॲज टाइम इज कन्सर्न तर ते फुलफिल होणं गरजेचं आहे सर. बरं. प्रश्न विचारू शकता पार्टिसिपंट, हँड रेज करू शकता. प्रतिक्रिया खूप छान आलेल्या आहेत, त्याच्यामुळे बहुतेक प्रश्न नसावेत. परत एकदा विनंती आहे, आणखीन प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर विचारावे. संशोधन विषयक आपल्या जाणीवा आणि त्याबद्दलच्या कल्पना विचारून घ्याव्यात. पाटोळे सर, खूप छान आपण लेक्चर डिलिव्हर केलेलं आहे. जवळपास मला वाटतं 93 स्लाइड्स होत्या आपल्या टोटल, मी पाहिलेल्या होत्या. आपण त्याच्यापैकी काही स्किप केलेल्या आहेत. अतिशय छान, त्यासुद्धा आम्ही बघून आनंद घेतला असता. एक आपल्या आता म्हणजे आणखीन प्रश्न येत आहेत, तोपर्यंत आपण संवाद चालू ठेवूया. येस सर, येस या सर. लेक्चरचा आणखी एक वेगळा असा आनंदाचा भाग म्हणजे की तुम्हाला संपूर्ण लेक्चरभर आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहता आलं, की ज्याच्यामुळे एक वेगळा परिणाम आपल्या या व्याख्यानापर मार्गदर्शनात आम्हाला अनुभव घेता आला. धन्यवाद आपले. बहुतेक साहेब प्रश्न आता कोणाचे नाही आहेत. हॅलो. ठीक आहे, कोणाचे प्रश्न नसतील तर आपण कन्क्लूड करूया. हो, आभार आपले पाटोळे सर. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या या वेबिनारचे अध्यक्ष डॉक्टर बी टी जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय निरीक्षण या ठिकाणी नोंदवावं. थँक्यू पवार सर. देवडी कॉलेज आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आमचे सर्व पार्टिसिपंट्स आणि विद्यार्थी मित्र, संशोधक, प्राचार्य, सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि काही मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. देवडी कॉलेज हे रिमोट एरियामध्ये काम करणारं कॉलेज आहे. विद्यापीठापासून खूप लांब आहे आणि शहरापासूनही खूप लांब आहे. या महाविद्यालयामध्ये काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी चालतात आणि मी असं म्हणेन की आमच्या महाविद्यालयातल्या 100% ऍक्टिव्हिटी या स्टुडंट ओरिएंटेड असतात. त्याच्यामधली एक ऍक्टिव्हिटी म्हणजे स्टुडंट रिसर्च ऍक्टिव्हिटी. आणि या स्टुडंट ऍक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये प्राध्यापकांना थोडंसं मोटिवेट करणं गरजेचं असतं. म्हणजे ईच अँड एव्हरी टीचर मस्ट बी, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट मस्ट बी पार्टिसिपेटेड इन टू द रिसर्च ऍक्टिव्हिटी, मस्ट बी पार्टिसिपेट इन टू द रिसर्च ऍक्टिव्हिटी. मग थोडंसं नवीन काही टीचर आमच्याकडे असतात, काही जुनी टीचर असतात, काही मध्यम असतात आणि मग या सगळ्यांची सांगड घालून रिसर्च कमिटी चालवावी लागते. आणि ही रिसर्च कमिटीच्या चेअरमनना आणि त्यांच्या त्या अध्यक्षांना खूप कार्यवरची कसरत असते. रिसर्च कमिटी ग्रामीण भागामध्ये चालवणं, शहरी भागामध्ये चालवणं सारखंच आहे. ते ग्रामीण भागातलं कॉलेज असेल किंवा शहरी भागातलं कॉलेज असेल. आता विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप चांगली मॅच्युरिटी आलेली आहे. म्हणजे ज्यांचं वय आता साधारणपणे 50 आहे, त्यांना 30 वर्षामध्ये जे कळत होतं ते आताच्या विद्यार्थ्यांना 15 वर्षामध्ये कळत. ज्यांचं वय आता पुन्हा 50 आहे, त्यांना 40 वर्षामध्ये जे कळालं ते आताच्या विद्यार्थ्यांना 20 वर्षामध्ये कळतं. म्हणजे विद्यार्थी हा टेक्नोसाइड आहे. त्याला रेफरन्सेस, संशोधन, इनोव्हेशन, इन्व्हेन्शन किंवा काही मांडणी आहे, त्या गोष्टी, सगळ्या गोष्टींची त्याला जाण असते. आणि त्यामुळं विद्यार्थी हा शिक्षकांच्या पेक्षा काही पावलं पुढे असतो. काही पावलं म्हणतोय मी, मग तो इन्फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये असेल, ज्ञानाच्या बाबतीमध्ये असेल. आणि मग अशा विद्यार्थ्याला कॅचअप करून त्याच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण करणं हे त्या रिसर्च कमिटीच्या चेअरमनचं, संबंधित सदस्यांचं काम असतं. आणि त्यासाठी रिसर्च कमिटी ही वर्षभर ऍक्टिव्ह असते. खरं तर आता महाविद्यालयात सगळ्यात मोठी कमिटी आणि चांगली कोणती असते तर मला विचारलं तर मी सांगेन की संशोधन समिती ही खूप ऍक्टिव्ह असावी. त्यामुळं वारंवार पोस्टर प्रेझेंटेशन घेणं, विद्यार्थ्यांना नव्या गोष्टी सांगणं, नव्या कल्पना सुचवणं, शिक्षकांना मोटिवेट करणं आणि त्यामुळे संशोधन समितीला चालना देणं हे आपल्या सगळ्यांचं काम असतं. आणि यामध्ये आमचे सगळे सहकारी खूप छान काम करतात. म्हणून मी पहिल्यापासून असं ठरवलेलं होतं, जेव्हा आपण लॉकडाऊन सुरू झाला की वेबिनारमध्ये कुठलेही बाहेरचे रिसोर्स पर्सन न घेता आपल्यामध्ये जे शिक्षक काम करतायत त्यांना रिसोर्स पर्सन बनवायचं, त्यांना तशी संधी द्यायची आणि ते महाविद्यालयामध्ये जे काही काम करतात, आपलं चांगलं काम जे काही करतात ते इतरांच्या पर्यंत पोहोचवायचं आणि इतरांचे काही विचार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून येतील ते आपल्या महाविद्यालयामध्ये इम्प्लिमेंट करायचे. हा आमच्या या वेबिनार सिरीजचाच उद्देश आहे. जवळजवळ 6वं वेबिनार आम्ही या माध्यमातून आपल्या समोर सादर करतो आहोत.
खूप सारे पार्टिसिपंट युट्यूबच्या माध्यमातून आणि या डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात. इतर प्राध्यापक खूप चांगल्या सूचना करतात, खूप चांगल्या प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचा फायदा आमच्या महाविद्यालयामधल्या रिसर्च ऍक्टिव्हिटीसाठी असेल, NSS असेल, NCC असेल, IQAC असेल, इव्हन अगदी आम्हाला AQAR सबमिट करायचं असेल तरी त्याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणून पार्टिसिपंटचं मी खूप म्हणजे मनापासून आभार मानतो की बाबा आमच्या महाविद्यालय अगदी लांब असताना सुद्धा ही ऍक्टिव्हिटी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो आणि तुम्ही आमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचत आहात. आजचे तिन्ही सेशन खूप छान झाले. पहिला सेशन पाटोळे सरांचा होता आणि त्याची सुरुवात पाटोळे सरांनी करायला अपेक्षित होतं, पण थोडंसं तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांना ते सुरुवातीला त्यांना संधी देता आली नाही. अदरवाईज दुसरे दोन्ही सेशन आमचे खूप छान झाले आणि आम्ही छान झाले म्हणण्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रतिक्रिया त्याच्यावरती व्यक्त केल्या म्हणून तुमच्यापर्यंत ते सेशन सगळे आम्हाला पोहोचवता आले. महाविद्यालयामधले सगळेच विद्यार्थी खूप चांगले असतात, पण काय करावं लागतं तुम्हाला टीचर म्हणून. जसं आपल्याविषयी समाज कसा म्हणतो किंवा 20% शिक्षक खूप चांगले असतात आणि 20% फक्त मजा करतात आणि राहिलेले 60% ते बाउंड्रीवरती असतात आणि मग चांगल्या शिक्षकांच्याकडे त्यांचा ओढा कमी असतो आणि जे शिक्षक अजिबात काम करत नाहीत त्यांच्याकडे पण त्यांचा ओढा कमी असतो, म्हणून ते बाउंड्रीवरती असतात. मग महाविद्यालयाच्या विभाग प्रमुखांना, प्राचार्यांना, प्रशासनाला काय काम करावं लागतं, तर ते 20+60 = 80 असं करायचं असतं. मग ते राहिलेले जे 20 तिकडं शिक्षकांचा ओढा न जाऊ देता तसं त्या विभाग प्रमुखाला काम करावं लागतं, प्राचार्यांना काम करावं लागतं. तसं संशोधनामध्ये असतं. संशोधनामध्ये महाविद्यालयातल्या एका वर्गातले 20 विद्यार्थी खूप चांगले असतात आणि बाकीचे 100 विद्यार्थी 120 विद्यार्थ्यांचा वर्ग आपण विचारात घेतला तर 20 विद्यार्थी खूप चांगले आहेत, 80 विद्यार्थी थोडेसे कमकुवत आहेत. पण या 20 विद्यार्थ्यांना आपण जर मोटिवेट करत राहिलो तर ते 20 विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन राहिलेले 100 विद्यार्थी करत असतात आणि मग हळूहळू त्या 100 मधले 10, 20, 30, 40 असे ते 20 कडे येत असतात आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली असते. आता संशोधन हे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या मध्ये किंवा PGच्या विद्यार्थ्यांमध्ये लगेच त्यांचा पेपर कुठल्या तर मोठ्या जर्नलमध्ये पब्लिश झाला पाहिजे, त्यांचं पोस्टवर एखाद्या कॉन्फरन्सला गेलं पाहिजे, सेमिनारला गेलं पाहिजे, इंटरनॅशनलला गेलं पाहिजे, नॅशनलला गेलं पाहिजे, अशी अपेक्षा शिक्षकांनी सुरुवातीच्या स्टेपमध्ये अजिबात धरू नये. महाविद्यालयामध्ये TYच्या विद्यार्थ्याचं पोस्टर प्रेझेंटेशन झालं पाहिजे, SYच्या विद्यार्थ्याचं पोस्टर प्रेझेंटेशन झालं पाहिजे, इव्हन FYच्या विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन झालं पाहिजे. जर आपण ही सुरुवात TY पासून केली तर जेव्हा TYच्या विद्यार्थ्यांचं पोस्टर प्रेझेंटेशन असतं तेव्हा FY आणि SYचे विद्यार्थी ते पाहतील, ते पाहून काही विद्यार्थी शिकतील. SYच्या विद्यार्थ्यांचं पोस्टर प्रेझेंटेशन असेल तेव्हा FYचे विद्यार्थी ते पाहतील, अजून ते शिकतील. आणि सेकंड सेमिस्टरमध्ये आपण जेव्हा रिसर्च ऍक्टिव्हिटीचं काम करत असतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित संधी दिली तर खूप चांगली ऍक्टिव्हिटी महाविद्यालयामध्ये घेतो आपण आणि अशा ऍक्टिव्हिटी इतर अनेक महाविद्यालयामध्ये खूप चांगल्या चालतात. आम्ही आमच्या प्राध्यापकांना विनंती करत असतो की तुम्ही इतर महाविद्यालयामध्ये जा, तिथं काही संशोधनाचं काम चालतं ते पहा, इंडस्ट्रीमध्ये जा, R&D सेक्शनला व्हिजिट करा, विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये व्हिजिट करा, विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, विविध महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये सहभागी व्हा आणि मग विद्यार्थ्यांना मोटिवेट करा. तर असं प्रत्येक महाविद्यालयामध्ये काम सुरूच असतं, तसं आमच्याही महाविद्यालयामध्ये सुरू आहे. आज मी या प्रसंगी एवढंच म्हणेन सगळ्या प्राध्यापकांना, शिक्षकांना, प्रोफेसर, डॉक्टर, संशोधक, विद्यार्थी जे सहभागी झालेत त्यांना मी एकच सांगेन की आपल्यामध्ये जास्तीत जास्त दिवस महाविद्यालयामध्ये टिकाऊ गोष्ट कोणती असेल तर संशोधन समितीचं काम. टिकाऊ गोष्ट ती कायम टिकत असते, पुस्तकाच्या रूपामध्ये ती कायम आपल्यामध्ये राहत असते, संशोधन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये ते आपल्याकडे कायम राहत असते. त्यामुळे रिसर्च कमिटीचं काम हे खूप मनापासून शिक्षकांनी करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना मोटिवेशन देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना खरं तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना पोस्टर प्रेझेंटेशन पाहण्यासाठी बोलवून आणावं लागतं, पण ही सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल, नंतर आपल्याला हे काम करावं लागत नाही. 3-4 वर्षापूर्वी देवडी महाविद्यालयामध्ये हा जेव्हा उपक्रम सुरू झाला तेव्हा आम्हाला असंच करावं लागायचं. काही TYच्या विद्यार्थ्यांचं पोस्टर प्रेझेंटेशन ठेवलं की बाकीचे विद्यार्थी बोलवून आणावं लागायचे. पण आता एक त्याचं टाइम टेबल आम्ही सेट केल्यामुळं वर्षातून प्रत्येक वर्गाला 2 वेळेला पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये सहभागी होता येतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे डेट्स कळतात की आपल्या वर्गाचं पोस्टर प्रेझेंटेशन कधी आहे. आणि आम्ही त्याला एक असं स्ट्रिक्ट केलेलं आहे की प्रत्येक वर्गातल्या एका विषयाच्या 5च विद्यार्थ्यांना त्याच्यात सहभागी होता येईल आणि त्यामुळे त्यांची स्पर्धा लावून दिल्यामुळं खूप चांगले विद्यार्थी या रिसर्च ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत आहेत. ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यामुळे विद्यार्थी मोटिवेट होत आहेत, आमचे शिक्षकही त्या बाबतीत चांगलं काम करत आहेत. यावर्षी
आमच्या महाविद्यालयाला आविष्कारच्या माध्यमातून विद्यापीठातली मॅक्झिमम पारितोषिकं मिळाली. जिल्हा लेवलला असतील, पीजी लेवलला असतील, टीचर लेवलला असतील. आमचे काही विद्यार्थी इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये गेले. काही विद्यार्थी स्टेट लेवलला पुन्हा पाहिलं त्यांचं सिलेक्शन झालं. ही संशोधनाची प्रक्रिया हळूहळू करावी लागते. एखाद्या विद्यार्थ्याचा लगेच चांगला रिसर्च पेपर होईल, तो मोठ्या जर्नलमध्ये पब्लिश होईल अशी अजिबात अपेक्षा न करता सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण एबीसीडी लहानपणी शिकलो तसं रिसर्चच्या पायऱ्या विद्यार्थ्यांना शिकवाव्या लागतात. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग तुम्ही पीएचडी असा नसा, त्यानिमित्तानं तुम्हालाही विद्यार्थ्यांच्याकडून शिकता येतं, काही ऑब्झर्वेशन स्किल विद्यार्थ्यांच्याकडून शिकता येतं. रेफरन्सेस विद्यार्थी खूप चांगली गोळा करतात, त्याचाही आपल्या संशोधनामध्ये आपल्याला उपयोग होतो. पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयातल्या या 3 माझ्या सहकार्यांनी, खूप माझे सहकारी, तिन्ही रिसर्च कमिटीतल्या सहकार्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन उत्तम पद्धतीनं या ठिकाणी मांडलं. तुम्ही सर्वजण या आमच्या वेबिनारमध्ये सहभागी झाला. सर्व सहभागी सहकाऱ्यांचं, संशोधकांचं, विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आमचे तांत्रिक सहाय्यक असतील, IQAC जी समिती असेल, आमची रिसर्च कमिटी असेल, सगळ्यांचं अभिनंदन करून या निमित्तानं माझं अध्यक्षीय मनोगत संपवतो. धन्यवाद. पवार सर. धन्यवाद साहेब. सर्व प्रतिभागींना सूचना आहे की फीडबॅक फॉर्म आणि अटेंडन्स फॉर्म हा थोड्या वेळापूर्वी आपण गटावरती शेअर केलेला आहे. पवार सर, आवाज. त्यानंतर आपणास ई प्रमाणपत्र ईमेलद्वारे प्राप्त होईल. सदर लिंक थोड्या वेळापूर्वी आपण गटामध्ये दिलेली आहे आणि तिची वेळ मर्यादा, कालमर्यादा आपण थोडीच आहे. तर यासाठी आपण ताबडतोब फीडबॅक आणि अटेंडन्स फॉर्म हे भरावेत आणि आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. यानंतर आपण आभाराच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. मी खेत्रे सरांना निमंत्रित करतो, विनंती करतो की आपण या आंतरजालीय परिसंवादाचे आभार व्यक्त करावे. खेत्रे सर. थँक्यू सर, थँक्यू. प्रॉब्लेम इज ओरिजिन ऑफ रिसर्च. हे तर खरं सरांनी, आदरणीय प्राचार्यांनी हे घेतलेलं होतं आणि त्याची सुरुवात कशी करायची आणि कुठपर्यंत न्यायचं हे सगळं वापू आपण 10 वाजल्यापासून आता 1 वाजून गेलेलं आहे. म्हणजेच 3 वक्त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. सर्वप्रथम आज जे रिसोर्स पर्सन आपल्याला या वेबिनारच्या निमित्तानं लाभलेले होते, त्यामध्ये पहिले जे रिसोर्स पर्सन होते ते डॉक्टर EU चोपडे, त्यानंतर दुसरे रिसोर्स पर्सन होते ते डॉक्टर AA जगताप आणि तिसरे जे रिसोर्स पर्सन होते ते मिस्टर VS पाटोळे सर. या तिघांनीही रिसर्चच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. किंवा जो याचं टायटल होतं द रोल ऑफ टीचर इन स्टुडंट्स रिसर्च ऍक्टिव्हिटीज, ही जी संकल्पना साहेबांनी मांडलेली होती, त्या संकल्पनेतून जे चित्र उभं राहिलं ते 3 तासामध्ये या 3 वक्त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या पद्धतीनं खूप सुरेख असं त्यांनी चित्रण केलेलं आहे, मांडणी केलेली आहे. नुसती मांडणीच केली नाही तर त्यामधलं बारकावे काय आहेत ते बारकावे सुद्धा खूप छान पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं खूप सारे पार्टिसिपंटच्या प्रतिक्रिया छान आलेल्या आहेत. प्रतिक्रिया चांगल्या येणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण अजूनही त्यामध्ये आम्हाला सुधारणा करायला वाव आहे असं त्या प्रतिक्रियातून आम्ही समजतो. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं या तिन्ही वक्त्यांचं खूप सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन रिसर्चच्या संदर्भात केलेलं आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं तिघांचेही मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या वेबिनारचे जे चेअरमन आहे आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर BT जाधव सर यांनीही यामध्ये अगदी कटाक्षानं प्रत्येक गोष्ट 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे न जाता, जरी ते वर्क ॲट होम करत असले तरी या कॅमेऱ्याच्या पुढून ते कुठेही 1 मिनिट सुद्धा इकडे गेलेले, सतत मार्गदर्शन असायचं, फोन असायचा की सर हे राहिलं, ते राहिलं, ते करायचं, हे करायचं. खूप सारं मार्गदर्शन आम्हाला सरांच्याकडून मिळत असतं. आणि त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसवलं, त्यांनी या ठिकाणी शेअरिंग छानपैकी केलं, त्याबद्दलही महाविद्यालयाच्या वतीनं आणि रिसर्च कमिटीच्या वतीनं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जे रिसर्च ॲडवायझरी कमिटी महाविद्यालयामध्ये आहे, त्या रिसर्च ॲडवायझरी कमिटीचे चेअरमन डॉक्टर KM पवार सर यांनीही चांगल्या पद्धतीनं फॉलोअप घेतला आणि हा कार्यक्रम छानपैकी घडवून आणला आणि सर्व पार्टिसिपंटला आपण छानपैकी मेजवानी दिली. त्याबद्दलही त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण खूप सारे पार्टिसिपंट आहे. मी सर्व पार्टिसिपंटना सांगेल की आम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यामध्ये 246 आम्हाला रजिस्ट्रेशन प्राप्त झालेले होते आणि झूम मध्ये अगदी शेवटपर्यंत 100 लोक झूम वरती जसेच तसेच टिकअप राहिलेले होते आणि त्यांनी छानपैकी प्रतिसाद दिलेला आहे.
त्याचबरोबर या पार्टिसिपंटमध्ये आपल्या महाविद्यालयाचे त्याचबरोबर काही महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा इथं जॉईन झालेली होती, त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर काही प्रोफेसर सुद्धा आहे, त्यामध्ये मी एक दोघांची नावं घेईन. पिस्ते मॅडम सुद्धा कंटिन्युअस या प्रोसेसमध्ये होत्या आणि त्या शेअर करत होत्या. त्याचबरोबर जसं झूमच्या माध्यमातून 100 पार्टिसिपंट स्टिकअप होते, त्याच पद्धतीनं युट्यूब लाईव्ह वरती सुद्धा खूप सारे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपंट त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद देत होते आणि ज्ञान घेत होते. मी त्यांचं सुद्धा जे युट्यूब वरती लाईव्ह पाहत होते त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व पार्टिसिपंटचा आभार व्यक्त करतो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचे आदरणीय प्राचार्य बीटी जाधव सरांनी सांगितलं की BSc MSc BA BCom च्या विद्यार्थ्यांना तुम्ही हे सगळं ओपन करा आणि तशा पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुपवरून आम्ही ह्या लिंक पाठवलेली होती व्हिडिओ क्लिपची आणि सर्वचे सर्व विद्यार्थी लाईव्ह व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थी त्या ठिकाणी पाहत होते. त्याही विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर BS बलवंत सर यांनी यामध्ये सहकार्य केलेलं आहे. डॉक्टर EN धडस सर ऑर्गनायझेशन करत असताना मदत केलेली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं हे जे सगळं टेक्निकली साऊंड करून घेण्याचं काम कुठेही बाधा न येता तत्पर राहिलेले आमचे मित्र शिकलगार सर यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सर्व पार्टिसिपंटचं आभार व्यक्त करतो. आणि शेवटी मी एक अनाउन्समेंट करतो की अनाउन्समेंट म्हणजे जो आपण प्रोग्राम घेतलेला आहे झालेला आहे त्या सर्वांना सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं आणि ते सर्टिफिकेट मला वाटतं खूप साऱ्या लोकांना ते प्राप्तही झालेलं आहे आणि अटेंडन्स सर्टिफिकेट सुद्धा मला मिळालेलं आहे. आणि जर कुणाला एखाद्या पार्टिसिपंटला सर्टिफिकेट मिळालं नाही तर माझा मेल काल आलेला आहे, त्या मेलवर मला कॉन्टॅक्ट करा, मी ते पाठवून देण्याची व्यवस्था करेल. पण काही वेळातच कार्यक्रम संपल्यानंतर ही सर्टिफिकेटची लिंक आहे ती बंद होणार आहे. मिसयूज होऊ नये म्हणून थोडंसं आम्ही टेक्निकली त्या गोष्टी बघितलेल्या आहे. आणि पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय प्राचार्यांच्या परवानगीनं हा आजचा वेबिनारचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. ओके, मीटिंग लिहू का?